जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी।
कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय, वैष्णव ठाकुर की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश श्रीरूपां साग्रजातं सहगणा रघुनाथामृतं सां सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्ण चैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदा सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश। नमो ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरतुषे नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे। हरे कृष्णा। उपस्थित सर्व भक्तवृंदांचा
हार्दिक स्वागत आहे आजच्या आपल्या या शनिवारच्या सप्ताह कार्यक्रमामध्ये. आणि विशेष करून सहर्ष स्वागत आहे श्रीमान अद्वैत कृष्ण प्रभू. खूप वर्षानंतर आज इथं आलेले आहेत. तर पूर्वी 15-20 वर्षापूर्वी सातारामध्ये श्रीमान राधाप्रसाद प्रभू आणि श्रीमान अद्वैत कृष्ण प्रभू हे इथं याचे सातारा आणि कोरेगाव दोन्ही ठिकाणीचा प्रचार त्यांनी पाहिलेला आहे. आणि आज जे आपल्याला पाहायला मिळतंय ते त्या दोघांनी घेतलेलं परिश्रम आहे. ते एवढं मोठं आपलं प्रचार कार्य झालेलं आहे. जागा आलेली आहे. प्रभूचे उद्घाटन झाले ते जागेचं आणि त्यानंतर आज आले. त्यांचं म्हणणं आहे की लवकर मंदिर बांधलं की पुन्हा येणार आणि सारखे सारखे येतील. तर अशी त्यांचं आपण स्वागत करूया इथं प्रभूजींचं 3 वेळा जोरात हरी बोल म्हणून. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. प्रभूजींना हरे कृष्ण. तर आजचा आपण विषय घेतलेला आहे सर्वोत्तम कल्याण का सरळ मार्ग. सर्वांनाच अशी अपेक्षा असते, इच्छा असते की आपलं सर्वोत्तम कल्याण व्हावं आणि यासाठीच आपण आपलं संपूर्ण आयुष्यभर त्याचा शोध घेत असतो है ना. परंतु हे जे भौतिक जगत आहे यामध्ये आपल्याला सुख आणि दुःख हे दोन्ही मिळत असतात आणि बहुतांशी जास्त करून दुःखच आपल्याला मिळते असं आपल्याला वाटत असतं. सुख जरी आलं तर त्यामधून दुःख शोधून काढण्याची कला आपल्या सर्वांना अवगत आहे. आणि म्हणून बऱ्याच वेळेला असा प्रश्न येतो की ही जी सृष्टी आहे, हे जग आहे, माझा जन्म आहे, हे कशासाठी झालेलं आहे, काय कारण असावं. हे संपूर्ण विश्व भगवंताने बनवलेलं आहे ना. बऱ्याच वेळेला चिंतन आपण करत राहतो. दुनिया बनाने वाले तूने काहे को दुनिया बनाई. आणि असे मग संशोधन घेणारे अनेक कवी आहेत, लेखक आहेत, कादंबऱ्या काव्यातून ते आपले मत व्यक्त करतात. परंतु खरं कारण काय आहे या सृष्टीचं, कशासाठी आपली निर्मिती झाली, याचा शोध काय आहे आणि आपण इथं का आहोत, हे प्रश्न जेव्हा आपल्या हृदयामध्ये यायला लागतात त्यावेळेला समजायचं की व्यक्ती अध्यात्माकडे वळायला लागलेला आहे. त्याचा कल वाढत आहे. कुठं? अध्यात्माकडे. कारण की ज्या वेळेला जिज्ञासा उत्पन्न होती की मी कोण आहे, ही सृष्टी का निर्माण झालेली आहे, इथं मला दुःख का मिळत आहे, असे प्रश्न जेव्हा येतील त्यावेळेला समजायचं की आपली बुद्धी चालू लागलेली आहे. आता पशुतुल्य आपण विचार करत नाही तर मनुष्याप्रमाणे विचार करतोय आणि आपण थोडासा अध्यात्माकडे कल आपल्या झालेला आहे. तर प्रत्येक व्यक्तीचा हाच विचार आहे की जो कोणी अध्यात्मामध्ये येतो की हा विचार घेऊनच येतो की मला शोध घ्यायचा आहे कशाचा, की मी कोण आहे, कशासाठी आलेलो आहे आणि या सृष्टीची निर्मिती का झालेली आहे. आणि जर आपण बारकाईने विचार केला, अध्यात्मामध्ये आल्यानंतर, साधू संघामध्ये आल्यानंतर, वैष्णवाच्या संघामध्ये आल्यानंतर, शास्त्र अध्ययन करायला लागल्यानंतर तर आपल्या असं लक्षात येतं की या संपूर्ण सृष्टीचा एकच उद्देश आहे. काय? तुम्ही सांगायचं येतात की एवढ्या वर्षापासून तुम्ही सर्व भक्ती करत आहात तर काय तुम्हाला संशोधन लागलं, कशासाठी निर्मिती झाली असेल या सृष्टीची? भगवंतांना आनंद देण्यासाठी. एक उत्तर. अजून बोलत राहायचं बोलल्याशिवाय कळणार नाही. आपण इच्छा केली म्हणून ही सृष्टी झाली. बरोबर आहे. अजून थोडं परफेक्ट उत्तर आपल्याला हवं आहे. या सृष्टीची निर्मिती कशासाठी झालेली आहे? भक्ताचं रक्षण, असुरांचा नाश करण्यासाठी. ठीक आहे. अजून काय कारण असेल की या सृष्टीची रचना झाली असेल? भोग घेण्याची वृत्ती आहे म्हणून झालेली आहे. ते सर्व अनेक वेगवेगळे कारण देता येतील. अच्छा, एका शहरामध्ये एक तुरुंग असतं. प्रत्येक शहरामध्ये असतं, सातारमध्ये पण आहे.
कशासाठी त्या तुरुंगाची निर्मिती झालेली आहे? गुन्हेगारांसाठी शिक्षा देण्यासाठी. बरं, अजून काय, अजून चांगलं उत्तर काय देता येईल? तुरुंगाची निर्मिती कशासाठी झाली? सर्वात महत्वाचं काय आहे, तुरुंगाची निर्मिती सुधारण्यासाठी. त्यांना आयुष्यभर दगड फोडावे म्हणून नाही झालेली आहे ना, का तुरुंगामध्ये डांबून ठेवायचं आणि त्यांनी तिथंच राहावं असं आहे का? जन्मठेप झालेला जो तुरुंगामध्ये जो शिक्षक हे असतो, कैदी असतो, त्याला सुद्धा चांगली वागणूक केली, सुधारणा त्याच्यामध्ये झाली तर त्याची शिक्षा कमी केली जाते ना. तर ह्या भौतिक जगताला पण तुरुंग म्हणलेला आहे, दुर्ग म्हणलेला आहे. जेलर दुर्गा देवी आहे ना, आपण चर्चा केली बऱ्याच वेळेला. तर या तुरुंगाची किंवा या भौतिक जगताची निर्मिती एकच करण्यासाठी झालेली आहे. काय काय? सुधारण्यासाठी. तर आपण सर्वांनी सुधारलं पाहिजे. जसा तुरुंगामध्ये कैदी सुधारतो आणि आपल्या स्वग्रही माघारी जातो, त्याप्रमाणे या भौतिक सृष्टीची निर्मिती जरी आपल्या इच्छाने झाली असेल, जरी भोग घेण्यासाठी झालेली असेल, परंतु अंततः त्याचा एकच उद्देश आहे की प्रत्येकानं कुठं गेलं पाहिजे? आपल्या घरी माघारी गेलं पाहिजे. कुठं? जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. विसावा म्हणजे काय हो? जिथं व्यक्ती अत्यंत निवांत निश्चितपणे राहतो आहे ना. राहू जवळी देवापासी, हाता जोडून पायासी. तुकाराम महाराज म्हणतात की देवाच्या जवळच मी राहीन, हात जोडून त्यांच्या पायाचरणांची सेवा करत. देवा टाकू सर्व भार, देव सुखाचा सागर. जे काही अडचणी आहेत, जे काही ओझ आहे माझ्या जीवनावर, ते कृष्णावर सुकून द्यायचं. देवा सोडू सर्व भार, देव सुखाचा सागर. देवा सांगू सुख दुःख. बर, तुमचं सुख आणि दुःख कुणाला सांगितलं पाहिजे? आपण आपलं जो त्याचं निवारण करू शकतो आहे ना, अशाच व्यक्तीला सांगितलं पाहिजे, टेम्पररी नाही, परमानंटली. तर देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. मग जी काही आपली तृष्णा आहे, जे काही आपल्या इच्छा आहेत, त्या सर्वांची शमन करण्याची जी शक्ती आहे, कुणामध्ये आहे? ते एकट्या पांडुरंगामध्ये आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. तर आपण प्रत्येकाचा हित, या सृष्टी निर्माण होण्याचा एकच उद्देश आहे की भगवंतांना असं वाटतं की त्यांची जी ही लेकरं बंडखोरी करून इथं आलेली आहेत, त्यांनी पुन्हा सुधारून माझ्याकडे यावे. कुठे यावे? माझ्या धामामध्ये आलं पाहिजे. आणि म्हणून पहा, श्री प्रभुपाद जी आहेत, यांनी जे पहिलं मासिक छापलं अध्यात्मामध्ये आल्यानंतर, त्यांच्या गुरुंनी त्यांना आज्ञा दिली होती की तू एक चांगला शिकलेला युवक आहेस, इंग्रजी भाषेचं ज्ञान आहे, तर तू काय कर, इंग्लिश भाषेमध्ये या कृष्ण भावनेचा प्रचार कर. प्रभुपाद हे ग्रस्त होते आपल्या सर्वांसाठी, आणि अनेक वर्ष त्यांनी ती इच्छा आपल्या हृदयामध्ये ठेवली. निम्म आयुष्य संपलं तरी त्यांच्या ती गुरु महाराजांची इच्छा त्यांना पूर्णत्व साधता आली नव्हती. आणि मग त्यांनी जी प्रथम मासिक छापलं, त्याचं नाव काय दिलं त्यांनी? बॅक टू गॉड हेड. ज्यातलाच आपण काय म्हणतो मराठीमध्ये पण आहे, जाऊ देवाची या गावा. तर श्रील प्रभुपाद या मासिकाच्या मार्फत जे त्यांच्या आंदोलन आहे त्याचा सार सांगत आहेत. काय सांगत आहे सार? काय सार आहे? भगवद्गीताचे 700 श्लोक पाठ करणे. काय सार आहे? हा सार आहे जे लिहिलेला आहे. काय? प्रत्येकानं गावाला गेलं पाहिजे. कोणाच्या? ते कुणाचं गाव आहे? कुणाचं गाव आहे? बोला की. गाव कुणाचं आहे? आपलंच आहे. म्हणून तुकाराम म्हणले, जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. तर प्रत्येकानं आपल्या गावी आलं पाहिजे अशी इच्छा आहे. आणि साधू संत जे आहेत, ऋषी मुनी आहेत, त्यांना माहित असतं की जीवाची खरी गरज काय आहे. आणि म्हणून श्री प्रभुपादांना हा मूलभूत हेतू जाणला. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की माझ्या हे जे पहिलं मासिक आहे त्याचं नाव असेल बॅक टू गॉड हेड. की प्रत्येक व्यक्तीनं गेलं पाहिजे. कुठे गेलं पाहिजे? भगवत धामामध्ये गेलं पाहिजे. आता प्रश्न असा आहे, कसं गेलं पाहिजे हे कळालं का सगळ्यांना? सगळ्यांना वाटते जायची इच्छा आहे? किती जणांना? मला तर आहे बाबा.
तर सर्वांची इच्छा आहे कुठे गेलं पाहिजे? भगवंत धामात. जायचं कसं? तर आचार्य सांगतात की आपण साधना केली पाहिजे. बरोबर. तर जी काही आपण साधना करतो, जे काय आपण जप करतो, गीता अध्ययन करत असो, सदाचार करत असो, जसे 5 एस सांगितलेले आहेत, साधना, स्वाध्याय असेल, सेवा असेल, संघ असेल, सदाचार, या गोष्टींचं पालन करून आपण भगवत धामाला जाऊ शकतो. बरोबर आहे हो का नाही? तर आपण आपल्या जपाद्वारे भगवंतांना प्रसन्न करून धामाला जाऊ शकतो. हो का नाही? खरं? एवढा सुंदर जप आपण करतो. आपल्या जपाद्वारे भगवंत प्रसन्न होतील आणि आपल्याला म्हणते तू फार सुंदर साधना, तुझी जप चाललेला आहे, चल, असं वाटतंय आपल्याला. किती जणांना परफेक्शन आले जपामध्ये? आता असा जप होतो की भगवंत समोर येऊन बसतात ऐकत. बर, आपल्या सेवेद्वारे फार सुंदर सुंदर आम्ही किचन मध्ये भगवंतासाठी भोग बनवतो. भगवान म्हणतात की हा भक्त पाहिजे मला धामात. काय सुंदर बनवतोय. किती जणांना वाटतं की मी अशी माझ्या कुकिंगद्वारे माझ्या सुंदर हार बनवून भगवंताला मी प्रसन्न करेन. भगवान म्हणतील हाच पाहिजे, वर या भगवानला पटकन बोलून घ्यायला. काय शृंगार करतोय भक्त, काय कुकिंग करतोय भक्त. अहो, श्रीमती राधाराणी एवढं सुंदर स्वयंपाक करते की तिच्या हाताचा जो गोडवा आहे तो चाकणीमध्येच भगवान व्यस्त आहे. आणि आजपर्यंत जेवढा आयटम बनवलं त्यातला एक पण रिपीट झाला नाही असं म्हणतात शास्त्रामध्ये. तर आपण काय बनवणार आहे आणि काय भगवंतांना प्रसन्न कर. ठीक आहे. मग आपल्या कोणत्या गोष्टीद्वारे आपण भगवंतांना इम्प्रेस करणार आहे असं? कारण भगवंतांना प्रसन्न केलीस तर आपण भगवत धामाची प्राप्ती करू शकत नाही. हे मात्र निश्चित आहे. बरोबर आहे का? है ना? भगवंतांना अप्रसन्न केल्यामुळे आज आपण येत आहोत. तर तिथं जायचं असेल तर भगवंतांना आपण काय केलं पाहिजे? प्रसन्न केलं पाहिजे. तर भगवान प्रसन्न कसे होतात? भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी एकच गोष्ट लागते. कोणती? भक्तांचा संग. ठीक आहे. अजून भक्तांची सेवा. अजून काय? भगवंत एका गोष्टीद्वारे आकर्षित होतात. नाम संकीर्तन. सुंदर. आणखीन नामाचा प्रचार. आणखीन बघा, भगवंत ती गोष्ट लोकांना सहसा देत नाहीत म्हणून भक्ती. तर भगवंत हे केवळ अनकंडिशनल लव असं म्हणलेलं आहे. प्रेममय भक्तीद्वारेच आकर्षित होतात. म्हणून या जगामध्ये भगवान तुम्ही जे काही मागाल ते देण्यास तयार असतात, देऊन टाकतात. परंतु एखाद्या जर म्हणा मला भक्ती द्या तर भगवान थांबतात. विक्रेती स्वात्मना. भगवान म्हणतात जर मी माझी भक्ती एखाद्याला दिली तर मी स्वतःला विकून टाकतो, त्याचा चाकर बनतो. म्हणून अनकंडिशनल लव जोपर्यंत येत नाही, अशी भक्ती येत नाही, दिव्य प्रेममय भक्ती, तोपर्यंत भगवंत आकर्षित होत नाहीत. याचं उदाहरण काय हो? कशी भक्ती असावी पाहिजे? तर ह्याचे सुंदर एक उदाहरण येतं नामदेवजींच्या जीवनामध्ये. नामदेव महाराष्ट्रामध्ये फार मोठे संत होऊन गेले, आपण सर्वांना माहित आहे. एकदा नामदेवांच्या घराला आग लागली. आग लागल्यानंतर सर्व गावकरी धावपळ करू लागले आग विझवण्यासाठी. आग काय विझत नव्हती, म्हणजे त्याला सामान तर वाचू म्हणून सामान घरातून बाहेर घेऊन येऊ लागले. तेवढ्यात नामदेवजी तिथं आले. म्हणजे हे काय करताय तुम्ही? माझे भगवंत आगीच्या रूपामध्ये आलेले आहेत आणि ते सर्व खात आहेत आणि तुम्ही त्यांच्या मुखातला घास बाहेर घेऊन जाताय. ते लोकांच्या हातातलं सामान उचलायचे त्या घरामध्ये टाकून द्यायचे. थांबा म्हणायचे. लोक म्हणाले काय वेळ आहे का काय नाम्या? आम्ही सामान वाचवतो एवढा आमचं जीव धोक्यामध्ये घालून आणि हा सर्व पुन्हा टाकतोय नेऊन. नामदेव म्हणले नाही नाही नाही, भगवंत अग्नी रूपामध्ये आलेले आहेत आणि त्यांना भक्षण करायचं आहे, सर्व भक्ष करून टाकू द्या. आणि सर्व वस्तू टाकल्या. तेवटी सर्व गावकरी एकत्र आले. म्हणजे एक निश्चय आपला पक्का, उद्या हा नाम्या जर आला आणि म्हणाला की मला पैसे नाहीत, मला झोपडी बांधून देता का,
आपण कोणीही त्याला काही द्यायचं नाही. साधा तिनका सुद्धा द्यायचा नाही, काही द्यायचं नाही. आणि हे ऐकल्यानंतर मग सर्व गावकरी एक गट करून निघून गेले. आता ही घटना घडली ती संध्याकाळच्या वेळेला. रात्री 10-11 वाजेपर्यंत सर्व जस्ट जळून भस्म झालेलं होतं. आणि नामदेवजी फार आनंदामध्ये भजन करत त्यांचं अभंग गात बसलेले होते. शेवटी काळजी कुणाला लागणार? पांडुरंगाला, है ना. तर भगवान रुक्मिणीला घेऊन एक सुंदर सामान्य माणसाचा वेश धारण करून येतात तिथं. मग नामदेवजी हे काय झालं, तुमच्या घराला आग लागली, सर्व भस्म झालं? ते हो, भगवंत आले होते, त्यांनी येऊन कंत केलं सगळं. मग आता मी काय ना, मला खूप चांगलं छप्पर छापता येतं म्हणजे, खूप सुंदर छप्पर बनवतो, माझा व्यवसायच आहे तो, आणि मी तुम्हाला लगेच बनवून देतो, मी फार फास्ट काम करतो म्हणजे. नामदेव म्हणाले त्यासाठी साहित्य लागणार, साहित्य मी आणतो, सगळं आणतो. खरं आहे म्हणजे, पण माझ्याकडे पैसे नाहीत तुम्हाला द्यायला. म्हणजे पैसे नाहीत, बर मग काय करायचं? म्हणजे मी आणतो, तुम्ही पैसे देऊ नका. पैसे देऊ नका असं कसं होईल? म्हणजे मी कोणाचं कर्ज घेणार नाही. नामदेवजी म्हणाले कर्ज ठीक आहे. मग भगवान मला विचार करू लागले. म्हणले एक काम करा, मी ऐकले की तुम्ही अभंग फार सुंदर गाता. म्हणजे हो, म्हणजे मला छप्पर बनवेपर्यंत तुम्ही अभंग गाऊन दाखवायचे, तेच माझं देणगी. आणि नामदेव मला अभंग एक काय म्हणजे रात्रभर गायले मी. आणि मग नामदेवानी फार सुंदर सुंदर अभंग गायला सुरुवात केली. आणि भगवंतानी आता जी सृष्टीची निर्मिती परत छप्परच करतात, त्यांना छप्पर बांधणं काय सोपं आहे. आणि भगवंतानी फार सुंदर असं छप्पर बांधलं. एवढं सुंदर छप्पर बांधलं, रुक्मिणी देवीने स्वतः त्या छप्परामध्ये शेणानं गायचं सारवलेलं आहे. भिंती सुंदर लिंपलेल्या आहेत, सुंदर रांगोळ्या काढलेल्या आहेत, सर्व धन धान्यानं ते छप्पर त्याचं संपन्न केलेलं आहे. आणि सकाळ होता होता, पहाट होता होता, त्या छपरामधून असा दिव्य सुगंध दरवळायला लागला. संपूर्ण नगरामध्ये तो पसरला. लोक त्या सुगंधाकडे आकर्षित होऊन त्या घराकडे, छपराकडे धावत गेली आणि म्हणली की अरे इकडे नाम्याच्या घराला तर आग लागलेली होती, नाही तर एक सुंदर छप्पर दिसते, असं कसं काय? तर लोकांनी जाऊन विचारलं नामदेवला, नामदेव किनो छप्पर छानो, की हे छप्पर कुणी बांधलेलं आहे आणि एवढं सुंदर छप्पर कुणी बांधलेलं आहे? आम्हाला सांग, आम्हाला पण तसंच बांधायचं आहे. तेव्हा नामदेवजी म्हणतात की तो व्यक्ती आहे ना, त्याचा तुम्ही जी मजुरी आहे ते तुम्ही देऊ शकत नाही. हे म्हणजे काय बोलतोय, आम्ही डबल देऊ काम, तू सांग तरी म्हणलं एवढं सुंदर आम्ही छप्पर आज पण पाहिलं नाही, डबल मजुरी द्यायला तयार आहे आम्ही. ठीक आहे, डबल तुम्ही द्या, पण त्याला पैसे चालत नाहीत, धन दौलत चालत नाही. काय पाहिजे? बैठिया प्रीत मजुरी मागे. तर तो म्हणाले की त्याला फक्त प्रेम लागतं, निस्वार्थ प्रेम. आणि एवढंच नव्हे, त्यांच्याकडून छप्पर बांधायचा असेल तर तुमचा जो संसार आहे त्याला पहिली काडी लावायला लागेल. जे काय आहे ते जळून भस्मसात करायला लागेल. ते सर्व जळून खाक झाल्यानंतर तुम्ही तुमचं हृदय त्यांच्या चरणी समर्पित केल्यानंतर मग तो पांडुरंग येणं तुमच्यासाठी तसं छप्पर बांधेल. आता काडी लावायला लागेल भऱ्या संसाराला म्हणल्यानंतर सर्व लोक तिथून पलायन गेले. तर असं संसाराला काडी लावण्याची तयारी आपल्यामध्ये आहे का? भगवत प्रेमासाठी. जर उद्या म्हणाले कोणी येऊन की तुम्हाला भगवंत मिळतील, तुम्ही हे सर्व संसार सोडा किंवा आमच्या समोरच रॉकेट आपण पेटवून टाका, किती जण तयार होतील? मग काय भरोसा आहे? छलिया या म्हणते कृष्ण, काय सांगता येत नाही. तर नामदेवजी सारखं हृदय असायला हवंय. दुसरं उदाहरण येतं रामायण मध्ये जटायूचं. गिद्धराज जटायू जे होते त्यांचं पहा, ज्या वेळेला रावणाने सीताचं हरण केलेलं आहे आणि हरण झाल्यानंतर प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण वनामध्ये भटकत आहेत, सीता मैयाचा शोध घेत आहेत. आणि त्यावेळेला त्यांना एक पक्षी दिसतो, फार मोठा पक्षी. त्याचे चोंच मध्ये रक्त लागलेलं आहे, पंखामध्ये रक्त आहे, पंजामध्ये रक्त लागलेलं आहे. एक वेळ असं वाटतं की कदाचित या पक्षीनंच काय केलेलं आहे, सीतामैयाला खाऊन टाकलेलं आहे. प्रभू रामचंद्र धनुष घेऊन जातात, म्हणतात की मारून टाकणार मी यांना. तोपर्यंत लक्ष्मण म्हणतात थांबा, आपण विचारूया तरी कोण आहे हा आणि नक्की काय झालेली आहे घटना.
त्याच्या जवळ जातात, मग त्याच्याशी चर्चा होते आणि मग समजतं की हे कोण आहेत, गिद्धराज जटायू आहेत. मग आणखीन कसं खोल चर्चा झाल्यानंतर असं लक्षात येतं की हे गिद्धराज दशरथ महाराजांचे परम मित्र पण होते. वार्तालाप झाल्यानंतर मग गिद्धराज सांगतात की या दिशेनं, दक्षिण दिशेनं सीतामैयाला असा हा एक असुर घेऊन गेलेला आहे. भगवान त्या जटायूकडे फार निरखून पाहतात आणि एक प्रश्न विचारतात. आता हे गिद्धराज, तुमच्याकडे फक्त एक चोच होती, 2 पंजे आणि 2 पंख, एवढ्याच अस्त्र शस्त्र जे होते तुमच्याकडे, याच्या सहित तुम्ही त्या बलाढ्य रावणाबरोबर युद्ध कसं केलं? तो रावण म्हणजे 10 डोकी 20 हात असणारा, त्याच्याकडं अनेक अस्त्र शस्त्र, मायावी होता आणि एवढं सर्व माहित आहे. तुम्हाला माहित होतं की तुमचा मृत्यू निश्चित आहे जर या रावणाशी युद्ध केलं तर. मग तरी सुद्धा तुम्ही तुमचा जीव धोक्यात का घातला? तेव्हा गिद्धराज फार एक सुंदर गोष्ट सांगतात. जटायू म्हणतात की पहा, ज्या वेळेला सीतामैयाचं हरण या रावणानं केला त्यावेळेला विंद मुहूर्त चाललेला होता आणि या मुहूर्तामध्ये जे काही केलं जातं त्याला 100% यश मिळतं. रावण आता सीतामैयाला घेऊन चाललेला आहे या मुहूर्तामध्ये, म्हणजे त्याला 100% यश मिळालं असतं. पहा, भक्त एक किती बारकाईने विचार करतोय. आणि एक मुहूर्त 48 मिनिटाचा असतो. आता मला यानंतर येणारा जो मुहूर्त होता तो पुनर्वसु मुहूर्त होता, ज्यामध्ये जी काही आपण कार्य करू ते यशस्वी होत नाही आणि ते पुन्हा त्याला तसंच करायला लागतं. त्याच्याबरोबर तीच घटना परत घडते. म्हणजे जर रावणानं त्या मुहूर्तामध्ये पुढच्या सीतामैयाला हरण केलं असतं तर त्याला यश मिळालं नसतं, किंबहुना त्याचा पराभव झाला असता आणि जसं त्यानं मला मारलेलं आहे तसं तुम्ही त्याला मारलं असतं. आणि म्हणून मला 48 मिनिटं त्या रावणाला थोपवून धरायचं होतं. मला माहित होतं की मी त्याला थांबवू शकत नाही, मला माहित होतं की माझा मृत्यू निश्चित आहे, परंतु तुम्हाला यश मिळावं, रावणाचा पराभव व्हावा म्हणून मी 48 मिनिटं त्याच्याशी झुंज दिली. तर अशा प्रकारे मृत्यूला स्वीकारण्याची, भगवंतांना प्राप्त करण्यासाठी आपला जीव सुद्धा धोक्यात घालण्याची आपली तयारी आहे का? आपण एवढे तत्पर आहोत का? जर एक वेळ जर कुणी आलं समोर तर आपण आपले प्राण संकटात घालून भगवत प्रेम प्राप्त करण्याची इच्छा प्रकट करू का? तर तसं पण निर्दय आपल्या जवळ नाही जटायू सारखं. आणखीन एक सुंदर कथा येते. नारद मुनी तपस्या करत असते. ज्या वेळेला कोणी तपस्या करत या भूलोकावर, एका व्यक्तीला फार भीती वाटते. कोणता व्यक्ती? इंद्रदेवाला. का? त्यांना वाटतं की हे तपस्या कदाचित इंद्र असं मिळवण्यासाठी करत आहे, स्वर्गाचा असं. तर इंद्रदेवांना फार काळजी वाटू लागली आणि म्हणून त्यांनी कामदेवांना पाठवलं. सुंदर असं वातावरण निर्मिती केली. कामदेव तिथं प्रकट झालेले आहेत. आपल्या पुष्पक बाणाद्वारे त्यांनी त्यांच्या हृदयावर बाण सोडले, परंतु नारद मुनी ठसकीमच नाही, पूर्णच ध्यान मग्न आहेत. शेवटी कामदेवानी नारद मुनीची माफी मागितली, म्हणजे की मी हारलो तुमच्या समोर, तुमची भक्ती श्रेष्ठ आहे. पण गंमत काय झाली, नारद मुनींना वाटलं की वाह, मी कामावर पण विजय मिळवला, मी काहीतरी विशेष आहे. आणि ज्या वेळेला वाटतं एखाद्या व्यक्तीला मी विशेष आहे, त्यावेळेला भगवान विशेष काळजी घेतात त्याची, विशेष परीक्षा घेतात. तर मग नारदांना आनंद झाल्यानंतर ते प्रथम आपल्या बंधूकडे धावले, भगवान शिवजींकडे. शिवजींना म्हणाले की असं घटना घडली आणि मी विजयी ठरलेला आहे. शिवजी म्हणाले ठीक आहे, सगळ्यांना सांगत नको जाऊ आणि खास करून नारायणाला सांगू नको. भगवान नारायणाला अजिबात सांगायचं नाही. नारदांना वाटतं की अरे शिवजी पण माझी ईर्ष्या करायला लागले काय, एवढं मोठा पराक्रम मी केलेला आहे. आणि म्हणतात की याला सांगू नको, त्यांना सांगू नको, आणि भगवान विष्णूंना तर सांगूच नको, मनात ठेवता सांगणार. आणि थेट वैकुंठामध्ये गेल्यानंतर भगवान विष्णूंना ते सर्व घटना सांगतात. भगवान कानाडोळा कथानुसार ठीक आहे. आणखीन त्यांना अभिमान होतो, म्हणता मी एवढा पराक्रम केला, भगवान विष्णूंना पण आवडला नाही बहुतेक. असो, पुढे बाहेर येतात, भगवंतांची माया शक्ती कार्यरत होती. हे फार सुंदर राज्य, तिथं स्वयंवर चाललेलं आहे. आणि त्या स्वयंवरामध्ये नारदांनी पाहतात की एक सुंदर कन्या आहे. ते म्हणतात की मला पण तिच्याशी लग्न करायचं आहे.
काय केलं पाहिजे म्हणले की सुंदर मुख पाहिजे. पुन्हा वैकुंठाकडे जाऊन जातात आणि म्हणतात, भगवान तर प्रार्थना करतात, मला हरीसारखं मुख द्या. हे हरीसारखं ठीक आहे, म्हणजे तुमच्यासारखं. हरी म्हणजे भगवंत. भगवान म्हणतात तथास्तु. तथास्तु म्हणल्याबरोबर नारदजी येतात. स्वयंवर चाललेले आहे, नारद पण उभे असतात. ती कन्या येते, त्यांच्याकडे पाहते आणि हसू लागते आणि निघून जाते. नारद म्हणतात की काय झालं. सर्व लोक त्यांच्याकडे हसत असतात. शेवटी जेव्हा ते आरशामध्ये पाहतात तेव्हा त्यांना फार क्रोध येतो. म्हणतात की काय झालं, तर त्यांचं मुख माकडासारखं झालेलं असतं. तर नारदांनी काय मागितलं, हरी मुख पाहिजे. आणि हरी संस्कृत मध्ये हरी माकडाला पण म्हणतात. तर भगवंतांनी त्यांना माकडाचं मुख दिलेलं होतं. आता ही सर्व घटना घडल्याबरोबर नारद भगवंतांना शाप देतात की पुढच्या तुमची सेना आहे ती वानर सेना असेल वगैरे इत्यादी, ती घटना आपण करणार नाही. पण हेतू काय सांगायचा की भगवान नंतर तिथं येतात, स्वतः लक्ष्मीला घेऊन म्हणतात की नारदा, तुझा अहंकार तोडण्यासाठी ही सर्व मी माया रचली होती. आता हे सर्व होत असताना भगवान शिवजी पाहतात की नारदांचं मुख माकडासारखं झालेलं आहे. बाकी सर्व लोक हसली, पण शिवजी बघा काय चिंतन करतात. भगवान शिव कोण आहेत, वैष्णवान यथा शंभू, सर्वश्रेष्ठ वैष्णव आहे. भगवान शिवजींचं चिंतन हे चाललेलं आहे की एखाद्या भक्तावर अनुग्रह करण्यासाठी भगवान त्याला माकड बनवतात. म्हणजे मला जर भगवंतांचा अनुग्रह पाहिजे असेल, त्यांचं प्रेम हवं असेल, तर मला पण माकड बनायचे. आणि म्हणून भगवंत हनुमान प्रकट झाले, भगवान शिव. तर आपण माकड बनायला तयार आहे का भगवत प्रेम प्राप्त करायला? उद्या एखादा साधू आला म्हणला सगळ्यांना शिकता येतील उद्यापासून, माकड बना, तयार आहात नाही. तर ही आहे अनकंडिशनल किंवा निस्वार्थ प्रेम. अशी भक्त जे आहे ते भगवंतांना प्राप्त करतात. आणि आपल्यामध्ये यापैकी एकही गुण नाही आहे का? आपल्याकडे काय क्वालिटीज आहेत का अशा प्रकारच्या? बघा, भगवंतांनी या सर्वांना भक्ती प्रदान केली कारण एवढं समर्पण त्याचं होतं. मग आपल्याकडे एवढं समर्पण आहे का? असे काही गुणवत्ता आहेत का आपल्याकडं? ठीक आहे, आपल्याकडून. मग भगवंतांना आपल्याकडून काय हवं आहे? आपण हा तो बरं ठीक आहे, माझ्याकडे ती योग्यता नाही, मान्य केलं. आम्ही नामदेवांसारखं घराला गाडी लावू शकत नाही, मांडर बनायला तयार नाही शिवजींसारखं. हा, तर मग भगवंतांना माझ्याकडून काय पाहिजे ह्याचा तर मी शोध घेतो का? कुठल्या प्रकारे मी भगवंतांना संतुष्ट करू शकतो, काय करता येईल हे कुठं आपल्याला कोण सांगणार पाहिजे? कशा प्रकारे भगवंत प्रसन्न होते कोण सांगू शकतं? आपली ही जी समस्या कोण आपल्याला सांगणार आहे? तर एक सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? प्रत्येक समस्याचं एक समाधान. काय आहे? भगवद्गीता. प्रत्येक समस्याचं एक समाधान कशामध्ये आहे? तुमच्या कोणतेही प्रश्न असू द्या, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर भगवद्गीतेमध्ये आहे. मग आपल्याला आज पण उत्तर का नाही मिळाले सांगा? परफेक्ट आहे ना, परफेक्ट उत्तर दिलं. कधी भगवद्गीता उघडलीच नाही म्हणावं, जशी आहे तशीच आहे वर्षानुवर्षे. ना शोध कधी घेतला. 100% आपण ऐकतो, प्रवचनामध्ये पण ऐकतो की प्रत्येक सोल्युशन आहे. परंतु ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये समस्या येतात, आपण खरोखर भगवद्गीताला सरेंडर होतो का समर्पण? की मला आज हे दुःख आलेलं आहे, माझ्या समज जीवनामध्ये संकट आलेलं आहे, माझ्या समोर ही समस्या, मी लगेच भगवद्गीता घेऊन वाचायला सुरुवात करतो का? कधीच नाही. मग आपण फक्त ऐकायचो, या कानानं सोडून देतो, नाही का? भगवद्गीतामध्ये प्रत्येक समस्याचं उत्तर आहे, परंतु आपण त्याला कधी गांभीर्याने घेतलं नाही, किंवा आपण त्याला कधी आपल्या जीवनामध्ये उतरवलं नाही. भगवद्गीता कुठं सांगितली गेली? कुरुक्षेत्रावरती, युद्धभूमीवरती आहे ना. कुणाला सांगितली? अर्जुन कोण आहे? सखा आहे, ठीक आहे. अजून कोण आहे? अजून कोण कोण आहे? काय काय उपाय येतात तुझे सांगाय? सखा आहे काय? अजून भक्त आहे, ठीक आहे. अजून प्रतिनिधी आहे, नेकी बोले सुने लगे. अजून कोण आहे? कोण आहे अजून?
योद्धा आहे, अजून शिष्य आहे, अजून नरनारायण शिवताईक आहे, ठीक आहे, अजून पूर्ण शरणागत आहे, अजून बघा भगवद्गीता कोणासाठी येते समजणार नाही तोपर्यंत. कोण आहे अजून? जीवात्मा आहे, ठीक आहे, अजून अर्जुन एक गृहस्थ आहे. कोण आहे? संसारी माणूस आहे आपल्यासारखा. म्हणून भगवद्गीता युद्धभूमीवरती सांगितली आणि गृहस्थाला सांगितली. याचा अर्थ आहे भगवंतांना सांगायचं की येणाऱ्या संपूर्ण काळामध्ये जे कोणी संसारी व्यक्ती आहेत आपल्यासारखे सगळ्यांसाठी हा उपदेश आहे. कारण युद्ध हे नेहमी चालू राहणार आहे. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्मन बाहेरजन आहे का नाही. तर त्या बाहेरच्या जगाशी जे युद्ध चाललेलं आहे किंवा मनामध्ये जे चाललेलं युद्ध आहे, या दोन्ही युद्धातला वर विजय प्राप्त करायचे असेल तर भगवद्गीता हेच उत्तर आहे. म्हणून भगवद्गीता आपण प्रत्येकानं काय केली पाहिजे? वाचली पाहिजे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट काय? समजून घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट अजून काय? आचरणात आणली पाहिजे. नुसती वाचून घेऊन समजून घेऊन बंद करून ठेवली आणि संकट काळी आपण तिला पाहत पण नाही सोल्युशन साठी, तर उपयोग काय आहे ना. तर या भगवद्गीतेमध्ये संपूर्ण आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. म्हणून भगवद्गीताचं महात्म्य सांगताना गीता महात्म्यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा. भगवंत सांगतात की या भगवद्गीतेमध्ये काय दिलेलं आहे, मी सर्व उत्तर दिलेलं. पहा काय सांगितलेलं आहे. एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम. या जगामध्ये प्रत्येक शास्त्र जळून भस्म झालं तरी चालेल, फक्त एक भगवद्गीता शिल्लक राहिली पाहिजे. ते आपल्या संपूर्ण मानव समाजाला मार्गदर्शन करणं. एको देव देवकी पुत्र एव. आणि ही भगवद्गीता काय सांगते? एकच देव आहे खरा. कोण? सर्व धर्मान परित्यज्य मामेव एकम शरणं व्रज अहम त्वां सर्वपापेभ्यो विमोक्षयिष्यामि मा शुचः. एको मंत्र तस्य नामानि यानि. एकच मंत्र आहे. कोणता? त्यांचे नाव. कोणतं नाव आहे त्यांचं? याकडे मधलं हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. तर एकच मंत्र असायला पाहिजे. आणि कर्मप्य एकम तस्य देवस्य सेवा. आणि कर्म एकच असलं पाहिजे. कार्य काय? त्या देवाची सेवा करणे. तर गीता महात्म्यामध्ये सांगितलेलं आहे की हे प्रकारे. अजून काय सांगितलं? फार सुंदर गीता महात्म्य सांगतं. सर्व उपनिषदो गो दोग्धा गोपाल नंदना. सर्व उपनिषद जर घेतली त्यामध्ये जी गीता उपनिषद आहे तो एका गायीप्रमाणे आहे. आणि भगवान श्रीकृष्ण कोण आहेत? धार काढत आहेत गायीची. पार्थो वस्त सुधीर भोगता. म्हणजे पार्थ आहे, अर्जुन आहे, ते दुधाचं रसपान करत आहे. आणि दुग्धम गीता अमृत महत. आणि जे दूध आहे ते काय आहे? गीताचं अमृत आहे. तर गीतामध्ये जे दिलेले उपदेश आहेत, भगवान गायी बघा. आता वासरू समोर ठेवून गायीची धार काढण्याचा उद्देश काय असतो सांगा? शेतकरी आपण सगळे सांगा. आणि ते दूध कुणाला मिळावं? फक्त वासराला? कुणाकडे जाय गेलं पाहिजे? ते पुढे सर्वांना भेटलं पाहिजे, कुटुंबाला सर्व आहे ना. वासरू तर दूध पितं, परंतु त्याबरोबर बाकी सगळ्यांना पण लाभ मिळतो. तर अर्जुन हा वासराप्रमाणे त्याला फक्त उभं केले भगवंतानी. जे दूध येणार आहे खरं गीताचा अमृत आहे ते त्यांना प्रत्येक जणाला वाटायचं आहे. तर अशा प्रकारे हे भगवद्गीताचं महात्म्य सांगितलेलं आहे. आणि या भगवद्गीतेमध्ये जर आपण शोध घेतला तर ही भगवद्गीता आपल्याला सांगते आपल्या प्रश्नाचं उत्तर. कोणता प्रश्न आपला होता? प्रश्न तर लक्षात आहे का नाही? कोणता प्रश्न आपण चर्चा करतोय? जगाची निर्मिती. एकदम पहिला प्रश्न. पण त्यात पुढे पुढे सरकत आलो आपण. अनकंडिशनल लव, निस्वार्थ प्रेम कसं प्राप्त करायचे ते तर होत नाही, ते आपल्याकडे नाही. आपण पाहिलं. प्रश्न काय राहिला आपला? जायचं कसं? जाऊ देवाची या गावा. प्रश्न तोच आहे ना. सर्वोत्तम कल्याण म्हणजे काय?
जीवाचा सर्वोत्तम कल्याण काय आहे? भगवत धामाची प्राप्ती केली पाहिजे. हा, यद गत्वा न निवर्तन्ते तद धाम परमम मम. भगवंता जिथं गेल्यानंतर पुन्हा इथे येणे नाही. हा, ते वैकुंठ आहे जिथं कुंठ नाही. वै म्हणजे नाही, कुंठ म्हणजे दुःख, दरिद्रता, शोक इत्यादी नाही. अशा भगवत धामाची प्राप्ती करणारा व्यक्ती जो पुन्हा इथं येत नाही, अशा धामामध्ये आपल्याला जायचे, आपलं सर्वोच्च कल्याण आपल्याला करायचे. त्या धामामध्ये जाण्यासाठी अनकंडिशनल लव्ह म्हणजे निस्वार्थ प्रेम पाहिजे, ते आपल्याकडे नाही. आणि हे प्रेम नाही, म्हणून हे प्रेम नाही तर मग भगवत धामाकडे जायचं कसं, हा प्रश्न आहे. हा लक्षात सगळ्यांच्या. प्रश्न काय आहे? हे अनकंडिशनल लव्ह माझ्याकडे नाही, आता मी भगवत धामात जाणार कसा? मग ह्या मोठा प्रश्न आहे. हा प्रश्न भगवद्गीतेमध्ये सॉल्व्ह केलाय भगवंताने. कसा सॉल्व्ह केलाय पहा. भगवद्गीता एक्सप्लेन्स हाऊ टू इम्प्रेस और बिकम डिअर टू लॉर्ड. भगवंतावर छाप टाकायची आपल्या तो पुंजा प्रयत्नाद्वारे, किंवा भगवंतांना प्रिय बनायचं. भगवद्गीतेमध्ये भगवान काय सांगतात? य इदं परमं गुह्यं मदभक्ते द्वयासति भक्तिमयी पराकृत्वा मामेश संशया. जो व्यक्ति भक्तों को यह परम रहस्य बताता है वह शुद्ध भक्ति को प्राप्त करेगा. पहिलं गोष्ट सांगितलेलं आहे की भगवत धामात जायचं असेल तर काय केलं पाहिजे? तो व्यक्ती शुद्ध भक्ती को प्राप्त करेगा. शुद्ध भक्त बनलं पाहिजे, त्याशिवाय आपण भगवत धामात जात नाही. मग शुद्ध भक्त बनण्याचं पहिलं भगवंतानी भगवद्गीतेमध्ये काय सांगितलंय? जो व्यक्ति भक्तों को यह परम रहस्य बताता है. कोणता परम रहस्य? भगवद्गीताचं रहस्य जो सांगतो, जो भगवद्गीता मधलं जे रहस्य आहे किंवा भगवद्गीताचा जो प्रचार करतो, थोडक्यात तो व्यक्ती शुद्ध भक्त बनतो. आता शुद्ध भक्त बनल्यावर काय होतो पुढं? और अंत में वह मेरे पास वापस आएगा. झालं का सोल्युशन? एका श्लोकामध्ये सांगितलं म्हणे काय करा? भगवद्गीतेतील जे रहस्य आहे, भगवद्गीता, कारण भगवद्गीता ओपन सिक्रेट मध्ये गुह्य ज्ञान आहे. राजविद्या राजगुह्यम पवित्र इदम उत्तमम प्रत्यक्ष अवगवम धर्मम सुसुखम कर्तुम. राजविद्या आहे, परंतु राजगुह्य पण आहे. गुह्यतम आणि गुह्यतर असे 3 टप्पे आहेत गुह्य ज्ञानाचे. तर अक्षर हे गुह्य ज्ञान जो उलगडा करून लोकांना सांगेल, तो व्यक्ती काय करेल? मला शुद्ध भक्त बनायला मला प्राप्त करेल. ठीक आहे, ह्याच्याही पलीकडे जाऊन अजून पुढे भगवंत काय म्हणतात पहा. ह्याच्यावरून एक संदेश क्लिअर होईल भगवंतांना काय सांगायचे. पुढे बघतात, न च तस्मान मनुष्येषु कश्चित मन्ये प्रियकृतं भविता न च मे तस्मादन्य प्रियतरो भुवि. इस संसार में उसकी अपेक्षा कोई अन्य सेवक न तो मुझे अधिक प्रिय है और न कभी होगा. किती मोठी घोषणा केली भगवंतांनी. बघा काय सांगितलं? इस संसार में, या जगामध्ये त्याच्यापेक्षा जो भगवद्गीतेचा प्रचार करत आहे, अन्य सेवक अनेक वेगवेगळ्या सेवा आपण करतोय, परंतु ही सेवा न तो मुझे अधिक प्रिय आहे, त्याच्यापेक्षा मला त्याच्यापेक्षा कोणी अधिक प्रिय नाही. हे तर थांबले नाहीत. पुढे म्हणतात ना भविष्यात होणार कुणी, म्हणजे फुल स्टॉप लावून टाकला. असा व्यक्ती जो भगवत विज्ञानाचा भगवद्गीतेचा प्रचार करत आहे, त्याच्यापेक्षा ना मला कोणी प्रिय आहे ना भविष्यात कोणी होणार. सोल्युशन मिळालं का भगवत धामाला जायचं? सगळ्यात सोपं. आता हे तर भगवान म्हणले नाहीत की नामदेवांसारखी शुद्ध भक्ती दाखवा, भगवान शिवजींसारखी, नारदांसारखी, प्रल्हाद महाराजांसारखं कष्ट सहन करा, तपस्या करा. काय सांगितलं नाही. काय सांगितलं? काय सांगितलं? प्रत्येक व्यक्तीला जारे देखिए तारे कहे कृष्ण उपदेश. भारत भूमी ते हैल जन्मजार गुरु होय तारे देश. प्रत्येक व्यक्तीचं हे कर्तव्य चैतन्य महाप्रभू सांगून गेले. तर आता विषय काय आला की भगवंतांना प्रसन्न करायचे किंवा शुद्ध भक्त बनायचे, तर या ज्ञानाचा प्रचार करा. आणि म्हणून प्रचार करा एवढंच भगवंतांच्या दृष्टिकोनातून आलं. बरोबर आहे. तर प्रचार केला पाहिजे. म्हणून प्रभुपादांनी जी संस्था स्थापन केली ती कुठली मोहीम आहे? आंदोलन कुठलं आहे? कृष्ण भावना आंदोलन आहे. प्रचाराचंच मोहीम आहे आपली, आहे ना. 4 संप्रदाय पैकी जी आपला संप्रदाय ब्रह्ममध्व गौडी संप्रदाय, याच्यामध्येच खऱ्या अर्थानं प्रचार होत आहे. एवढा मोठा संप्रदाय आणि एवढा मोठा प्रचार कार्य आज विश्वाच्या पाठीवरती कुठंच नाही.
जेवढं प्रभुपादांनी कार्य केलेलं आहे. तर प्रचार कशा प्रकारे करू शकतो आपण सांगा तर. प्रचार करायला सगळ्यात सोपी पद्धत आहे वैष्णव ऑर्नामेंट्स. फर्स्ट क्लास वैष्णव दागिने घालायचे. कोणते दागिने हो? गोल्डची चेन अशी, गोल्ड मॅन म्हणून पाहिजे अशी, कडे, जॅकेट पण येतात बरं का आजकाल, बिचारे मारले जातात परत नंतर. ऑर्नामेंट्स काय आहेत, कोणते आहे, वेशभूषा कुठले आहेत? तर सुंदर द्वादश तिलक धारण करायचे आहे ना. दिसल अशी कंठीमाळ घालायची, दिसल अशी बरं कंठी म्हणून म्हणले तिला, शिका ठेवायची प्रभूजी असतील तर. ते दागिने आहेत आणि यांना लाभ होतो बरं का, फार लाभ होतो. लोकांना प्रचार करायला मिळतो आपल्याला. एक वेळा व्यक्ती भेटला मला, क्लिनिक मध्ये जात होतो मी माझ्या दवाखान्यात. समोरून दगड घेऊन आला पळत, मोठा दगड. लोक म्हणायला लागले, अरे डॉक्टर आहे ते, कुठं मारतो त्यांना, थांब थांब. हाय म्हणला आणि अचानक ब्रेक लागला त्या पायाला. लोक येण्यापूर्वीच तो थांबला, माझ्याकडे निरखून बघितला, म्हणला डॉक्टर गळ्यात माळ आहे तुमच्या म्हणून सोडतो. फायदा आहे का नाही कंठी माळाचा? तो विक्षित व्यक्ती सुद्धा कंठी माळाकडे बघून म्हणतो की डॉक्टर गळ्यात माळ आहे तुमच्या म्हणून सोडतो. त्याला कोणी लोकांना हात लावायची गरज पडली नाही, दगड टाकून गेला निघून. मग कंठी घाला. अहो या कंठीचं गुणगान किती गायचं, तो वेगळाच विषय होता ना. यमदूत त्याच्या जवळ भटकत नाहीत, त्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माला आहे. तर त्याचे नियम पण आहेत, ते पालन केले पाहिजे. तर आपण सुशोभित असलं पाहिजे. सुंदर तिलक धारण केला की लोक विचारतात आपल्याला, हा कोणता तिलक आहे. आम्ही प्रयागराजला गेलो होतो, आता हे होतं ना आपला कुंभमेळा होता. तर आम्ही बस करून गेलो होतो आणि बाहेरची लोक होती, कारण भक्त काय भेटत तालमेल जुळणार नाही सगळ्यांचा. तर काही सातारची भक्त मंडळी होती, वेगवेगळ्या, कोणी आर्ट ऑफ लिव्हिंग, कोण कुठलं सगळे. आणि ते म्हणायचे भक्त की तुमचा तिलक फार सुंदर, आम्हाला आवडतो. त्या तिलककडे पाहून नागठाणचे एक व्यक्ती एवढी आकर्षित झाली, म्हणजे आम्हाला तुमच्या बरोबर स्नान करायला घेऊन चला. कसं स्नान करायची ती विधी सांगा. आज नागठाणच्या मंदिरमध्ये ते येतात, भक्त बनून देतात, या लागलेत. फक्त तिलक बघून प्रचार होतो. तर सुंदर तिलक असावा. नंतर काय आहे प्रचार करण्याची पद्धत, वैष्णव वेशभूषा. आपली वेशभूषा सुद्धा काय करते, प्रभाव टाकते. आम्ही वृंदावन यात्रेनंतर जयपूरला गेलो होतो, आमचे माताजी पण होते, सगळे जण होतो. तर रस्त्यावर आम्ही फिरत असताना लोक फक्त राधे राधे करायचे, धोती कुर्ता बघून, राधे राधे प्रभूजी, राधे राधे. एका ब्रिजमध्ये एका माताजीने अडवलं, म्हणले की राधे राधे हम भी इस्कॉन मंदिर जाते हैं. मग त्याची चर्चा झाली, म्हणलं मंदिरला जावं, अजून कंठी घातलेली दिसत नाही, जप माळा करता का, जप करता का, नाही करते, करो, स्टार्ट करो, करेंगे. संधी मिळाली, एक छोटी संधी मिळते. तर आपल्याला प्रचार करण्याची संधी आपली वेशभूषाही देते. आणखी काय करू शकतो आपण, 1-to-1 प्रीचिंग करू शकतो. जे कोणी भेटेल त्याला कृष्ण उपदेश सांगणे, भेटला की सुरुवात करणे, फिलॉसॉफी सांगायला. कोणी तुम्हाला लिफ्ट जरी मागितली, गाडीत बसला ना, त्याचा ऐकण्यापेक्षा आपला ऐकवायचं त्याला. तर अशा प्रकारे आपल्याला संधी मिळत राहते, बोलत राहायचं, कृष्णाविषयी बोलत राहायचं. 1-to-1 प्रीचिंग, मॉब प्रीचिंग करतो आपण. जसे प्रभूजी लोक हे सगळे सांगतात, सगळे मोठ्या मोठ्या समुदायांना मॉब प्रीचिंग करू शकतो. प्रचाराचे प्रकार आहेत, अनेक प्रकार आहेत. आणखीन काय आहे, आणि ग्रंथ देऊ शकतो प्रभुपादांचे. बरं, याच्या सगळ्यात प्रभावी कुठला प्रचार वाटतो तुम्हाला? एवढ्या पद्धती आहेत, ह्याच्यापेक्षा अनेक आहेत बाकी, पण या सर्वांमध्ये सर्वात प्रभावशाली काय प्रचार करायचं झालं तर, है ना? का बरं? प्रभुपादांना एक लक्षात ठेवा, ज्या वेळेला श्री प्रभुपाद हे भौतिक जगत सोडून निघाले होते, त्यावेळी त्यांचे शिष्य फार नाराज झाले होते. आणि ते म्हणायचे, प्रभुपाद तुम्ही गेल्यानंतर आमचं काय होणार, आम्ही अजून एकदम नवशिखे आहात, आम्हाला काहीच माहिती नाही. आणि तुम्ही जर गेला सोडून, असं आम्हाला अर्धवट सोडून, आम्हाला कोणतं ज्ञान नाही, भगवद्गीता वाचलेली नाही, काही नाही, आम्हाला माहित नाही प्रचार कसा करायचा, तर आमचं फार कंडिशन वाईट होणार आहे. सगळं आम्ही चालवणार कसं होणार आमचं? प्रभुपाद म्हणाले, मी कुठं जाणार आहे तुम्हाला सोडून, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. मी माझ्या
ग्रंथांच्या रूपामध्ये सदैव तुमच्या जवळ उपस्थित राहणार आहे. तर हे प्रभुपादांचे ग्रंथ जे आहेत ते अनन्य साधारण आहेत, साधारण नाहीत. तर प्रभुपादांनी अत्यंत कष्ट घेऊन हे ग्रंथ लिहिलेले आहेत. एकदा प्रभुपाद स्वतःच कृष्णा जो पुस्तक आहे त्याचं ते वाचत होते. एक भक्त आले आणि त्यांनी विचारलं, प्रभुपाद आर यू रीडिंग युअर बुक? हो. प्रभुपाद हे तर तुम्ही लिहिलेलं आहे, परंतु मग तुम्ही का वाचताय? म्हणजे कोण म्हणाले मी लिहिले? मी नाही लिहिलं म्हणले, मी फक्त टायपरायटर सारखं काम केलेलं हे भगवान कृष्णानेच लिहिलेलं आहे. तर प्रभुपाद म्हणायचे की माझं जे ग्रंथ आहे ते मी लिहित नाही, मी फक्त एक इन्स्ट्रुमेंट आहे. ज्याप्रमाणे कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला भगवंताने सांगितलं तू फक्त धनुष आणि बाण सोड, बाण कुठं आणि कुणाला लागायचे कुणाला मारायचे ते मी पहिलेच मारलेलं आहे, ठरवलेलं आहे. त्याप्रमाणे प्रभुपाद इथं येत नव्हते. प्रभुपाद एकदा म्हणाले, प्रभुपादांना भगवान म्हणाले तू जा फक्त ग्रंथ दे. ग्रंथ पण तू फक्त इन्स्ट्रुमेंट बन, तू फक्त ग्रंथ जी लिहिशील ते जेव्हा लोक वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या पुढच्या समाजाला देतील ते ऑटोमॅटिक कार्य करतील. आणि म्हणून प्रभुपादांचे हे ग्रंथ साधारण ग्रंथ नाहीत. The best way to preach is to give the books of Sri Prabhupada. सर्वोत्तम प्रचाराचा जो प्रकार आहे तो म्हणजे काय आहे? श्री प्रभुपादांचं ग्रंथ समोरच्या व्यक्तीच्या हातामध्ये ठेवणे. फक्त स्पर्श ग्रंथाला केल्यामुळे अनेकांचे आयुष्य बदललेलं आहे, एवढं प्रभावी आहे. तर प्रभुपादांनी पहिलं मासिक लिहिलं जाऊ देवाच्या गावा, बॅक टू गॉड हेड. म्हणजे त्यांनी आपल्याला सार दिला होता की भगवत धामात गेलं पाहिजे. पण प्रभुपादांना हे पण माहित होतं की यांचं हृदय एवढं शुद्ध नाही, यांच्याकडे ते भक्ती नाही किंवा ती भावना नाही. मी सगळं काय यांना दिलेलं आहे, परंतु तरी सुद्धा ही चुकणार, ह्यांना ते यश मिळणं अवघड जाणार आहे. म्हणून कृपा करून प्रभुपादांनी सांगितलं आपल्या शिष्याला की मी आता हे ग्रंथ लिहिले, तुम्ही याचं वितरण करा. काय करा? तर प्रभुपादांचे शिष्य वितरण करू लागले. परंतु प्रभुपाद म्हणाले नाही, अजून काहीतरी ठोस पाहिजे. हा एक सुंदर मार्ग आहे, सर्वोत्तम मार्ग आहे. कशाचा? प्रचाराचा. आणि प्रचार केल्यामुळे भगवंत प्रसन्न होणार आहे, भगवंत प्रसन्न झाल्यामुळे आपण शुद्ध होणार आहे, शुद्ध झाल्यामुळे भगवंत धामात जाणार आहे. तर ही एक काय साखळी आहे. म्हणून प्रभुपादांनी फार विचारपूर्वक हे चालू केलं. काय म्हणतो आपण? बुक मॅरेथॉन. हा महिना 1 तारखेला जी मोक्षदा एकादशी येत आहे, गीताचा जेव्हा प्राकट्य दिवस आहे, त्या दिवसाचं निमित्त औचित्य साधून प्रभुपादांनी बुक मॅरेथॉन, संपूर्ण विश्वामध्ये हा मॅरेथॉन प्रोग्राम चालतो. म्हणजे काय? प्रत्येक प्रभुपादांनी बांधलेल्या मंदिरातून हजारो लाखो ग्रंथ वितरित केले जातात. प्रत्येक भक्ताला एक टार्गेट दिलं जातं. परंतु ही कुणासाठी आहे? वितरण करतोय आपण, ते आपल्या प्रत्येक जीवाचं कल्याण पाहिजे प्रभुपादांनी. देणाऱ्याचं कल्याण आहे, घेणाऱ्याचं कल्याण आहे. तर जे आचार्य असतात ते अशा प्रकारे कार्य करतात परिपूर्णरित्या. आपण एक ग्रंथ प्रभुपादांचं कुणाला दिलं तर त्याचं कृष्ण भावनेला सुरुवात आपण करून देतो. म्हणून प्रभुपादांची इच्छा होती की बुक मॅरेथॉन जी आहे, ग्रंथ मॅरेथॉन आहे, त्यामध्ये प्रत्येक मंदिरातील भक्ताने सहभाग घ्यावा. आणि म्हणून आपण आपल्या भारतातच नव्हे संपूर्ण विश्वामध्ये हे बुक मॅरेथॉनचा कार्यक्रम चालत असतो. कशासाठी? बघा काय ओरिजिन आहे, त्याचं पर्पज काय, प्रभुपादांनी का बरं आणलं बुक मॅरेथॉन? पहिले सांगितलं कंपॅशन, अत्यंत करुणेपोटी जे ग्रंथ वितरण जी क्रिया आहे ही प्रभुपादांची अत्यंत असीम कृपा आहे, करुणा आहे. The Gita marathon began from Sri Prabhupada's deep compassion for the souls and his desire to make Krishna's words accessible to worldwide. भगवत गीता वितरणाच्या माध्यमातून किंवा मॅरेथॉनच्या माध्यमातून जगातल्या कानाकोपऱ्यामध्ये भगवान कृष्ण पोहोचावे अशी श्री प्रभुपादांची इच्छा होती. जेणेकरून कृष्ण हे आपल्या पुरते किंवा वैष्णवांपुरते मर्यादित राहू नये. ते प्रत्येक संप्रदायामध्ये, प्रत्येक जातीमध्ये, प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये जावेत. कोणाच्या रूपानं? कृष्ण पुस्तका रूपामध्ये, भगवद्गीताच्या रूपामध्ये, भागवतच्या रूपामध्ये. ही प्रभुपादांची करुणा आहे की हे ग्रंथ जेव्हा जातील त्यावेळेला एक ना एक दिवस कुणी ना कुणी त्या ग्रंथाला वाचेल आणि त्याचं कल्याण होईल. दुसरं, फुलफिलिंग द मिशन.
The activity is seen as a way to fulfill Prabhupada's vision by spreading Vedic wisdom as outlined in his books. प्रभुपादांची एक दृष्टी होतं. काय दृष्टी होती? की संपूर्ण विश्वाला कृष्ण भावना भावित बनवायचंय. काय बनवायचे? तर मिशन जे आहे, म्हणून जेव्हा आपल्याला दीक्षा दिली जाते त्यावेळेला आपल्याकडून वचन घेतलं जातं. काय वचन घेतलं जातं? पहिलं 16 माळांचा जप करेल, दुसरं 4 नियमांचं पालन करेल, आणि तिसरं श्री प्रभुपादच्या मिशन मध्ये दास दास दासानु म्हणून सेवा करेल. तर ही एक मिशन आहे. ही आपलं जी मिशनला फुलफिलिंग करायची, सर्वोत्तम सेवा या मिशन मध्ये तुम्ही जी करता ती काय आहे? ग्रंथ वितरण. श्री प्रभुपादांचे ग्रंथ वितरण करायचे. तिसरं काय? स्पिरिच्युअल सर्व्हिस म्हणजे सेवा. जशी आपण होतो, इट इज कन्सिडर्ड ए हाय वेलफेअर ऍक्टिव्हिटी that allows devotees to please the Lord and become dear to him by bringing others back to Krishna consciousness. भगवद्गीतेमध्ये जे सांगितलं ते सांगितलंय काय? की ही सर्वात मोठं समाज कार्य आहे. कधी कधी विचारलं जातं ना, इस्कॉन वाले तुम्ही काय समाज कार्य करता? अहो, सर्वात मोठं समाज कार्य करतोय आम्ही. काय? लोकांना त्यांच्या खऱ्या परमात्मा, खऱ्या पिताशी ओळख करून देतोय आणि त्यांना खऱ्या त्यांच्या घराकडे जाण्यासाठी आम्ही प्रोत्साहित करत आहोत, जेणेकरून ते जे इथं भरकटलेले आहेत या तुरुंगातून सुटून कुठे जातील? भगवत धामात. तरी खरी समाज सेवा आहे. आणि याचा इम्पॅक्ट किंवा याचं महत्व कसं आहे पहा. जेव्हा आपण ग्रंथ वितरणामध्ये सहभाग घेतो तर भक्तांना एक प्रकारची सेवा मिळते. पहिली गोष्ट, 1 महिनाभर, आता इथं किती करता तुम्ही मला माहित नाही, परंतु प्रत्येक मंदिरामध्ये एवढा गोंधळ असतो या सेवेचा. हो, आपले जड भरत प्रभू तर इन्चार्ज आहेत नाही का, बीटीजीचे ग्रंथाचे, ते येऊन सांगतीलच तुम्हाला त्याचं महत्व काय. तर एवढं लोक भक्त एंगेज झालेले असतात डिव्होशनल सर्व्हिस मध्ये की आज मला एवढे भगवद्गीता वितरण करायचे, हे करायचं आहे. इव्हन आपल्या प्रत्येक मंदिरमध्ये प्रभुपादाने एक पद्धत घालून दिली होती. श्रीमद भागवताचा वर्ग झाला, मंगल आरती झाली. श्रीमद भागवताच्या वर्गापूर्वी आज बुक स्कोर सांगायची. भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी आणि प्रभुपादांच्या प्रसन्नतेसाठी आज भगवद्गीता एवढे वितरित झाले, कृष्ण बुक एवढे वितरित झाले, भागवतांसाठी एवढे वितरित केले. आज ही प्रत्येक इस्कॉनच्या मंदिरमध्ये सांगितलं जातं. तर एवढं महत्व आहे या ग्रंथ वितरणाला. म्हणून श्री प्रभुपाद म्हणाले की इस्कॉन ही जी संस्था आहे ही आणि बीबीटी भक्तिवेदांत बुक ट्रस्ट हे दोघांना सेपरेट ठेवले प्रभुपादाने. त्यांची अकाउंटिंग सगळं सेपरेट. कशासाठी? एक वेळ जर इस्कॉन गेलं तर जाणार नाही 10,000 वर्ष, तरी सुद्धा बीबीटी जिवंत राहिलं पाहिजे, ग्रंथ राहिले पाहिजेत. आणि हे ग्रंथ तारणा आहे. जसं भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांच्या जीवनामध्ये येतं. एक नवीन मंदिर बांधवताना अत्यंत मोठा पूर येतो. पूर आल्यानंतर सगळे शिष्य गोंधळतात, म्हणतात की सिद्धांत सरस्वती ठाकूरांना काय करायचं, आम्ही इथं विग्रह आहेत, ग्रंथ आहेत, काय करू? आम्ही राधाकृष्णाला घेतलेलं आहे. ते म्हणजे राधाकृष्णा तिथं ठेवा, ग्रंथांना उचला. मग पाणी आणखीन वाटलं, म्हणजे आता कोणते ग्रंथ घ्यायचे? आम्ही भागवतम घेतलेले, चैतन्य चरितामृत घेतलेले, भगवद्गीता आहे. ते म्हणले की भागवतमला जाऊ दे, चैतन्य चरितामृत भगवद्गीतेला घेऊन चला. पुढे आणखीन पाणी वाढलं म्हणजे आम्ही नाही घेऊन जाऊ शकतो प्रभुपाद, कुठले ग्रंथ वाचवायचे आता? म्हणजे भागवतम पुढे फक्त भगवद्गीता ठेवा. एक भगवद्गीता जरी राहिली तरी ती संपूर्ण विश्वाला पुन्हा मार्गदर्शन करते. तर एवढं महत्व या भगवद्गीतेचं आहे. आणि म्हणून हे जेव्हा आपण वितरित करतो आपल्या जीवनामध्ये पण अमूल्य बदल होतो, पर्सनल ट्रान्सफॉर्मेशन. तर व्यक्तिगतरित्या ज्या वेळेला आपण करुणेपोटी भगवद्गीताचं वितरण करत आहे तर देणारा पण लाभीवंत होतो. भगवंतांची कृपा त्याच्यावर निश्चितपणे त्याला मिळते. आणि सर्वात महत्वाचं आहे ब्लेसिंग्स, आशीर्वाद मिळतात. कोणाचे? अकॉर्डिंग टू इस्कॉन फिलॉसॉफी, एंगेजिंग इन दिस सर्व्हिस ब्रिंग्स ब्लेसिंग फ्रॉम द स्पिरिच्युअल लिनियज अँड डिटीज. जी आपली परंपरा आहे, संपूर्ण परंपरा भगवान कृष्णापासून आलेली खालीपर्यंत, आणि आपले जे मंदिरामध्ये विग्रह आहेत त्यांचे ब्लेसिंग्स मिळतात. जसं आपण चर्चा केली ना की रोज बुक स्कोर सांगतात डिटीजना, जे विद्यमान आहेत आणि प्रभुपादांना, ह्या दोघांचेही आशीर्वाद मिळतात जो कोणी हे भगवद्गीताचं वितरण करतो. आणि सर्वात महत्वाचं ए ब्लेसिंग फ्रॉम श्री प्रभुपाद. प्रभुपाद स्टेटेड दॅट बाय दिस एफर्ट अलोन, बघा आता काय म्हणते, दिस एफर्ट अलोन म्हणजे फक्त ही एक क्रिया केली तर. कोणती क्रिया? कोणती क्रिया? जोरात बोला. बुक डिस्ट्रीब्युशन आहे ना. ऑल बुक डिस्ट्रीब्युटर्स
जे कोणी ग्रंथ वितरण करत आहेत, काय म्हणले, ऑल, म्हणजे सर्व ग्रंथ वितरण करणारे भक्त आर ॲश्युअर्ड, ॲश्युअर्ड म्हणजे खात्रीने, गो बॅक होम, बॅक टू गॉड हेड, म्हणजे सर्व ग्रंथ वितरण करणारे जे काही भक्त आहेत त्यांना मी खात्रीने सांगतो की ती सर्व भगवतधामाची काय करतील, प्राप्ती करतील. अजून काय पाहिजे, अजून सोपा मार्ग आहे काय पेक्षा, काहीच करायची गरज नाही. म्हणून हा जो महिना आहे आता जो येणार आहे बुक डिस्ट्रीब्युशनचा, बुक मॅरेथॉन आहे, यामध्ये प्रत्येकाने भाग घेतला पाहिजे. आणि पहा, भगवंतांना अशा रीतीने प्राप्त करू शकतो. आता एक फार सुंदर गोष्ट आहे बघा, जर प्रभुपाद म्हणाले जो कोणी ग्रंथ वितरण करणार त्याला मी भगवत धामात घेऊन जाणार, ह्याच्यावर किती जणांचा विश्वास आहे? आता पहिला प्रश्न आहे ना, खात्री केली पाहिजे बाबा, विश्वास आहे का नाही? आहे. म्हणजे औषध पण परफेक्ट आहे, डॉक्टर पण परफेक्ट आहे. आता समस्या काय आहे, परफेक्ट डॉक्टरना परफेक्ट औषध आपल्याला दिलं, पुढे काय केलं पाहिजे, कपाटात ठेवलं पाहिजे कुलूप लावून, चांगलं आहे म्हणून काय केलं पाहिजे, स्वीकार केलं पाहिजे. त्याप्रमाणे प्रभुपाद परफेक्ट डॉक्टर आहे, त्यांनी परफेक्ट औषध दिलेलं आहे, ते औषधाला आपण दारोदारी जाऊन वितरित केलं पाहिजे. आणि प्रभुपाद म्हणतात तर हे होणारच. का बरं? कारण पहा, भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्ण काय म्हणत आहेत बघा, कोणतेह प्रतिजानीहि न मे भक्त्या प्रणश्यति. काय म्हणते, कोणते, हे अर्जुन तू ही घोषणा कर की माझ्या भक्ताचा कधी नाश होत नाही. अर्जुन काय म्हणाले, भगवंता मी कशाला घोषणा करू, तुम्हीच करा. काय म्हणाले, मी कशाला करू, तुम्ही करा की. भगवान म्हणाले नाही, मी जर घोषणा केली तर कोणी ऐकणार नाही, विश्वास ठेवणार नाही, पण तू केली तर ऐकतील. का? तर भगवंत म्हणाले की लोक मला छलिया समजतात, छल करणार आहे मोठा. मी माझ्या भक्तांसाठी माझे वचन तोडून टाकतो, परंतु भक्तांच्या वचनांचं रक्षण करतो. जसं रणांगणामध्ये पितामह भीष्माच्या समोर भगवंतांनी शस्त्र उचललं, त्यांनी पूर्वी तर सांगितलं होतं मी शस्त्र उचलणार नाही, परंतु भक्ताचं वचन राखण्यासाठी भगवंतांनी काय केलेलं आहे, शस्त्र उचललेलं आहे. म्हणजे भगवंत आपल्या भक्ताचं वचनाचं रक्षण करतात कोणत्याही परिस्थितीत, स्वतःचे वचन तोडून. मग जर प्रभुपादांनी वचन दिलेलं आहे, काय वचन दिले, काय वचन दिलं, आता काय ऐश्वर केलं, भगवत धामाला मी येऊन जाईल. कुणाला? जेव्हा कोणी ग्रंथ वितरण करेल. जाणार का नाही खात्रीने? समजा नाही घेऊन गेले समोरच्या गेट नाही तर प्रभुपाद म्हणले मागच्या गेटची पण चावी आहे, कीज आहे. ते म्हणले तुम्हाला पुढून एंट्री मिळाली नाही, अरे चल पळा म्हणले, ना तुझी लायकी नाही येते यायची. नाराज व्हायचं नाही. आचार्य पॉवरफुल व्यक्ती असतात, आचार्य साधारण व्यक्ती नाही. प्रभुपादांना सोडायचं नाही, त्यांचं स्मरण केलं की बरोबर मागच्या दारानं आपण आज जाणार. एवढी शक्ती आहे आचार्यांच्या शब्दामध्ये. आणि म्हणून प्रभुपाद म्हणाले, द मोर यू डिस्ट्रीब्यूट बुक्स द मोर यू आर ब्लेस्ड. जेवढं जास्त ग्रंथ वितरण करणार तेवढं जास्त तुम्हाला कृपा मिळणार, म्हणजे तेवढे लवकर तुम्ही भगवत धामात जाणार. म्हणजे आपले वेटिंग वर जर तिकीट असेल आरएससी वर जाईल, आरएससी वाल्यांचं कन्फर्म होणार. आता जेव्हा आपण ग्रंथ हातात घेतो का नाही भगवद्गीता वितरण करायला, आता तुम्ही इथून जाताना मंदिर बंद जर ग्रंथ घेतले तर तुम्ही तिकीट काढल्याप्रमाणे काय केलं, तिकीट. पण कसं आहे ते वेटिंग वर आहे, लागेल पण नाही पण, कारण ते तिकीट जे भगवद्गीता घेतली ती दिली पाहिजे पुढे. मग जसं तुम्ही आता 10 भगवद्गीता 20 भगवद्गीता 100 भगवद्गीता जेवढ्या वितरण केणार तेवढं लवकर 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 तुमचा नंबर येणार, आरएससी होणार, नंतर कन्फर्म होणार. एकदा कन्फर्म झाले की बस की. पण कन्फर्म कधी होणार माहित नाही, म्हणून आयुष्यभर करायचंय बरं का. नाही तर तुम्ही म्हणा एवढ्या एका वर्षामध्ये मी करेन नंतर गप्प बसेल. तर मोर यू डिस्ट्रीब्यूट मोर यू ब्लेस. आणि हे कोण म्हणत आहे पहा, प्रभुपादांसारखं आचार्य नाहीत. प्रभुपाद नेहमी म्हणायचे काइंडली हेल्प मी.
प्रभुपादांनी एवढा मोठा प्रचार केला पण करून कधी त्याचा गर्व नाही, त्यांना अभिमान नाही. ते त्यांच्या शिष्यांना म्हणायचं की तुम्ही जर नसता तर मला हे शक्य नव्हतं. कृष्णाने कृपा करून तुम्हा मुला मुलींना माझ्याकडे पाठवलं आणि म्हणून मी आज हा प्रचार कार्य करू शकत आहे. कृष्ण भावनाचा प्रचार होत आहे, इस्कॉनची स्थापना झालेली आहे. माझ्यामध्ये काही शक्ती नव्हती, तुम्ही लोक आला म्हणून हे सगळं झालं. काय की प्लीज हेल्प मी. प्रभुपाद नेहमी अत्यंत नम्रतेने म्हणायचे की मला तुम्ही मदत करा. आणि ही मदत आपल्याला ते मागत आहे. बघा, एक भगवंताचा शुद्ध भक्त किती मदत मागत, किती नम्र असतो. एक सुंदर कथा येते, त्यानंतर आपण थांबूया, वेळ झालेला आहे. धन्ना जाट म्हणून एक राजस्थानचे फार मोठे भक्त होऊन गेले. हा धन्ना जाट परिवार मधला वैश्य म्हणजे शेतीचा व्यवसाय असणारा. त्यांच्या घरी एक त्रिलोचन नावाचे ब्राह्मण, त्यांचे पुरोहित होते, ते आले, प्रयागवरून आले होते. आणि आल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे एक शालिग्राम शिला होते. ती शालिग्राम शिलाचे ते फार सुंदररित्या रोज अभिषेक करायचे, त्याला गंध, चंदन, फुलं अर्पित करायचे. आणि हा 5 वर्षाचा धन्ना तो पाहायचा की किती सुंदररित्या भगवंताची पूजा चाललेली आहे. आणि त्या अभिषेककडे पाहून, भगवंतांच्या त्या शृंगाराकडे पाहून हा मुलगा फार आकर्षित होतो. एक आठवडाभर ती पूजा चालते, ते तिथं राहिलेली असते त्यांच्या घरी. आणि नंतर ते जेव्हा जायला देतात तेव्हा हा मुलगा हट्ट करतो, मला ते पाहिजे. आता शालिग्राम पाहिजे. त्रिलोचन जे पंडित असतात म्हणतात, अरे ह्या मुलाला शालिग्राम मी कसं देणार. मग त्यानं हट्ट केला, बाल हट्ट. लोक सांगू लागले, त्यांचे वडील म्हणजे, अरे आपण शेतकरी लोक आहे, पूजा अर्चना करायला आपलं काम नाही, तू सोड हा. नाही मला पाहिजेच. आता एवढा मोठा हट्ट केल्यानंतर गावकरी म्हणाले की बाल हट्ट आहे, बालकांना असं भगवायचं असतं, काहीतरी सांगून आपलं काहीतरी समजूत काढा, त्याची समजूत काढायची. मग हा त्रिलोचन पंडित नदी स्नानाला जातात. तिथे गेल्यानंतर माघारी येताना त्यांना एक काळा कुळकुळीत एकदम सुंदर गारगोटी सारखा दगड मिळतो. तो दगड घेऊन येतात. व्यास आसनावरती शालिग्राम आता आहेत, तर शालिग्राम व्यास आसनाच्या खाली ठेवतात. छोटासा पाट असतो त्याचा, आणि वरती तो दगड ठेवतात. दोघांचीही पूजा करतात. आता हा मुलगा येतो. मुलगा आल्यानंतर म्हणतो की मला पाहिजे, आज तुम्ही जाणार आहे ना, मला देऊन जायचं. ते म्हणते हा मी देतो, पण इथं 2 आहेत, हे एक आहेत आणि हे एक आहे. हे जे वर आहे ते आहेत राजा शालिग्राम, खाली आहे ते सिपाही शालिग्राम आहेत. तुला कुठले पाहिजेत. हम तो राजा शालिग्राम लेंगे. आता वर कोण होतं, दगड. आणि त्या ब्राह्मणाला तेच पाहिजे होते, म्हणजे पाहिजे राजा, हा म्हणजे राजा शालिग्राम चाहिए. आणि दिला तो दगड त्यांच्या हातामध्ये. आता हा धन्नाना तो दगड घेतला आणि त्याला पाहिलं होतं की हे साधू कशी त्याची सेवा करायची. आणि मग त्यानं ती सेवा सुरू केली. आणि त्यानं पाहिलं होतं की हे साधू ह्या शालिग्रामाला भोग दाखवल्याशिवाय काही स्वतः ग्रहण करत नाही. आईला सांगितलं की आई भगवंतासाठी भोग दे. मग 4 रोट आणि ठेपले असे त्यांनी त्याला दिलं. आता हा घेऊन आला, भगवंतासमोर बसलेला आहे. भगवंताला म्हणतो की घ्या. आता भगवान कुठे प्रत्यक्ष येऊन खाणार आहेत. फार व्याकुळ झाला. सकाळपासून दुपार संध्याकाळ झाली, भगवंताने खाल्लं नाही. शेवटी ते रोड गायला चालले, तसा उपाशी. भगवंतानी, कारण त्यानं पाय म्हणलं होतं, ऐकलं होतं की भगवंतानी खाल्ल्याशिवाय तू खायचं नाही, म्हणजे भोग दाखवल्याशिवाय तू घ्यायचं नाही. पण या बालकाने काय डोक्यात घेतलं, भगवंत खातील त्यानंतर मी खाईन. असे 2, 3, 4 दिवस झाले तरी भगवंत काही ना आता खायनात. आता हा बालक रूपामध्ये 5 वर्षाचा मुलगा रडू लागला. त्याचं एवढं हे भोळं पण पाहून भगवान साक्षात तिथं प्रकट झाले. आणि प्रकट झाल्यानंतर म्हणले की मी खातो आता. आणि 4 रोट दिलेले होते. मग रोज त्याची आई द्यायची, तो रोज भगवंतांना द्यायचा. भगवंतांना नाही खाल्लं की गायला द्यायचा, स्वतः उपाशी राहायचा. आता हे 4थ्या दिवशी भगवंत खात आहेत. 1 रोट खाल्ला, 2 खाल्ले, 3रा खायला लागले की धनाने हात पकडला. थांबा म्हणले, तुम्ही एकटे उपाशी नाही, मी पण उपाशीच आहे. मुझे भी भूक लगी है, रुक जाओ. 2 रोट तुम्हारे हैं, 2 मेरे हैं. ठीक आहे. पण भगवान म्हणजे बघ, रोज रोज मी फुकटचं खाणार नाही, मला काहीतरी काम पाहिजे. म्हणजे काय काम करणार. म्हणजे मला गायी चारून फार आवडतं, गोचारण. तुझं शेती आहे, तू वडिलांजवळ शेती कर, तुझी जी गायी आहे ती मी पाळत जाईन, राखत जाईन. तर असं म्हणतात की द्वापार युगानंतर कलियुग मध्ये भगवंताने गैया चारल्या धन्नाच्या आजच्या.
तर भगवंत रोज गाय घेऊन जायचे, चारायचे. दुपारच्या वेळेला धन्ना घरी जायचा, 4 रोड घेऊन यायचा, 2 जण बसायची आणि प्रसाद ग्रहण करायचे. आता एक दिवशी बालक म्हणाला, बाप हे भगवंता, तुम्ही माझ्यावर रोज प्रसाद घेतायत, भोग घेतायत, माझी एक इच्छा आहे. म्हणजे काय? म्हणजे तुम्ही मला जवळ घेतलं नाही, मला आलिंगन दिलं नाही आजपर्यंत, मला आलिंगन द्या. त्यावेळेला म्हणजे थांब थांब थांब, माझं आलिंगन एवढं सहज नाही. जोपर्यंत तुझ्या जीवनामध्ये गुरु येत नाहीत तोपर्यंत तुला माझी प्राप्ती होणार नाही. तुझ्या भोळ्या भक्तीला पाहून मी तुझ्या समोर येऊन बसलो खरा, पण तू माझी पूर्णतः प्राप्ती तुला पाहिजे असेल, माझं पूर्ण प्रेम पाहिजे असेल, तर तुझ्या जीवनामध्ये कोण पाहिजे? गुरु पाहिजे. आणि मग हा धन्ना म्हणला की काय केलं पाहिजे? म्हणजे प्रयागला जा. तिथं गेल्यानंतर तिथं सांगितलं की रामशास्त्री नावाचे एक गुरु आहेत, त्यांना जाऊन भेट आणि त्यांच्याकडून अनुग्रह प्राप्त कर. हा प्रयागला जातो, तिथं थांबतो आणि सगळं घटना सांगतो. मग ते त्याला दीक्षा देतात आणि धन्ना म्हणतो मी आता इथंच राहणार. गुरु म्हणतात नाही, इथं राहिला तर तू तुझ्या एकट्याच्या कल्याण करतील. बघा काय आहे घटना. तू इथून समाजामध्ये जा आणि समाजामध्ये जाऊन तुझा फक्त एकट्याचं कल्याण होणार नाही, तर तुझ्यामुळं अजून लाखो लाखो भक्त होणार आहेत. तो पुढे जाऊन तू तुझ्या घरी जा आणि हे प्रचार कार्य कर. आणि मग हा धन्ना माघारी येतो. आता तो बऱ्यापैकी मोठा झालेला होता, 17-18 वर्षाचा. आणि ते त्रिलोचन स्वामी ज्यांनी त्याला शालिग्राम दिलं होतं, म्हणजे दगडच दिला होता, ते माघारी येतात आणि म्हणतात काय रे धन्ना, कशी चालली सेवा? म्हणजे कुणाची? अरे तुला दिलं होतं की ते शालिग्राम मी. ते म्हणजे ते येतं कुठं आहेत? म्हणून कुठं आहेत? ते म्हणजे गेले गया चारायला. ते हात आलो डोक्यावर, याने फेकून दिला बहुतेक. बरं झालं म्हणलं मी याला दगडच दिला होता. मग त्याने आपली टोपली भरली, म्हणजे कुठं निघाला? म्हणलं आता काय, आता भोजन करायला निघालोय, आता गैया चारून येतील भगवान, आम्ही दोघं बसून खाणार. मग ह्यांना थोडस वाटलं काहीतरी, म्हणजे नक्की काय झाले आपल्याला बघितलं पाहिजे. मग म्हणजे मी पण येतो तुझ्याबरोबर. चला. आल्यानंतर भगवंत आलेले आहेत, रोज 2 ताटं केलेले, खायला सुरुवात केले. ते म्हणतात की पहा की भगवंत आहेत, पण त्रिलोचन स्वामींना काय भगवंत दिसत नाही, त्यांची डोळे पाणवले. प्रभू मी तुमची एवढी सेवा केली, ह्या व्यक्तीला मी फक्त दगड दिला होता. म्हणून म्हणतात जर भाव असेल तर दगडामध्ये परमेश्वर आहे, जर भाव नसेल तर शालिग्रामध्ये पण भगवान नाही. भाव का भूखा हूं मैं और भाव ही बस सार है, भाव से भजले मुझे तो जग से बेड़ा पार है. तर भावना, म्हणून प्रभुपादांनी पण ह्या संस्थेला नाव दिलं कृष्ण भावना. जर भावना नसेल, कृष्ण नसतील आपल्या हृदयामध्ये, ती भावना नसेल तर भगवत प्राप्त होत नाही. तर धन्नाजाटच्या त्या दगडामध्ये भावना, ते दगडामध्ये भगवंतांना पाहिलं, भगवंत तिथं प्रकट झाले. आणि मग हे रडू लागले, म्हणजे की मला दर्शन का होत नाही, मला दर्शन का होत नाही. त्यावेळेला आकाशवाणी झालेली आहे आणि त्यावेळेला म्हणते की हे धन्ना, हे त्रिलोचन स्वामी, तुम्ही या व्यक्तीला भक्ती मार्गावर अग्रसर केलं, भले काळा दगड दिला आणि तो एवढा परम माझा प्रिय भक्त झालेला आहे, म्हणून तुम्ही पात्र आहे माझं दर्शन करण्यासाठी. फक्त धन्नाला ते आपल्या जवळ घ्या आणि त्याला मांडीवर बसवा. आणि मग त्रिलोचन स्वामींनी धन्ना जाटला आपल्या मांडीवर बसवलं आणि साक्षात भगवंताचं दर्शन घडलेलं आहे. तर ही कथा सांगते काय आपल्याला, की केवळ त्रिलोचन स्वामींना का दर्शन मिळालं? कारण त्यांनी पथदर्शक गुरुचं काम केलं होतं. काय केलं? धन्नाला भगवत धामाच्या मार्गाकडे अग्रसर केलं, भक्तीकडे अग्रसर केलं. म्हणून ह्या मुवमेंट मध्ये प्रभुपादांनी सांगितलं की तुम्ही प्रत्येक व्यक्तीला पहा आणि प्रचार करा. पथदर्शक गुरु तरी बना की कमीत कमी दाखवा की त्याला की हे इकडे जा, तिथे इस्कॉनचं मंदिर आहे, कळंबे रोडवरती इथं जगन्नाथ धाम आहे, तिथं जा, चांगला प्रोग्राम चालतो शनिवारचा. एवढं सांगितलं तर पथदर्शक गुरुची भूमिका पार पाडायला आणि भगवंताला प्रिय बनू शकतो. एवढं सोपं करून दिलेलं आहे. तर या धन्नाजाट आणि धन्नाजाटाचं चरित्र वाचा, भक्तमाल ग्रंथामध्ये फार सुंदर विस्तृत वर्णन आहे की कशा प्रकारे भगवंत साक्षात त्यांच्याबरोबर राहायचे आणि वेगवेगळे दिला करायचे. तर हे धन्नाजाटचं चरित्र आपल्याला शिकवतं. तर आपल्याला मदत मागत आहे एक व्यक्ती, कोण आहे ते? प्रभुपाद म्हणतात की मला मदत करा. आणि प्रभुपादांच्या विषयी चैतन्य महाप्रभू काय म्हणतात पहा, नाम गुण संकीर्तन वैष्णवेर शक्ती प्रकाश करीबे आम्ही निज प्रेम भक्ती. एई मते काली पाप करीबे संहार सब चल आगे पाछे न करे विचार.
एबे नाम संकीर्तन तीक्ष्ण खडक लईया अंतर असुर जीवेर पेली काटिया यदि पापी छाडी धर्म दूर देशे याय मोर सेना भक्ती भक्त याई बेत थाय. तर चैतन्य महाप्रभूंनी प्रभुपादांविषयी केलेली भविष्यवाणी आहे की या युगामध्ये मी स्वतः येईन. नाम गुण संकीर्तन वैष्णवेर शक्ती. नामाच्या गुणांच्या आणि संकीर्तनच्या जीवावरती मी काय करणार आहे, प्रचार करणार. प्रत्यक्ष करीबे आम्ही निज प्रेम भक्ती प्रकाश करीबे आम्ही. मी माझी निज प्रेम भक्तीचा प्रकाश करीन संपूर्ण विश्वामध्ये. कशाद्वारे? नाम संकीर्तनाद्वारे. येई मते कली पापे करीबे संहार. कलीमध्ये लोकांनी जे पाप केलेले आहे त्याद्वारेच मी त्यांचा संहार करणार आहे. सब चल आगे पाछे न करे विचार. आणि सर्वांनी बिंदास पुढे चला, मागे पाहू नका, कुठला विचार करू नका. आता नाम संकीर्तनची खडक म्हणजे तलवार हातामध्ये घ्या. एबे नाम संकीर्तन तीक्ष्ण खडक लेईया. अगदी धारदार तलवार आहे. कशाची? नाम संकीर्तनची. अंतरे असुर जीवेर पेली काटिया. हृदयामध्ये जे असुर बसलेला आहे त्या नाम संकीर्तनाद्वारे मी कापून टाकणार आहे, म्हणजे संपून टाकणार. आणि शेवटचे 2 ओळी फार महत्वाचे सांगतात. प्रभुपादांचं इथं भविष्यवाणी येते. यदि पापी छाडी धर्म दूर देशे या. जर एखादा इतका पापी व्यक्ती की त्याने धर्माला सोडलं स्वतःच्या, दूर निघून गेला, अगदी पाश्चात्य देशांमध्ये गेला, अमेरिकामध्ये, इंग्लंडमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, आजकाल भरपूर लोक आपलीच आहे तिथं. निम्मा अमेरिका माहिती का भारतीयानं भरलेला आहे. इंडियन्सच आहे जास्त करून तिथं, अमेरिकन फार कमी आहे. तर यदि पापी छाडे धर्म दूर देशे याय मोर सेनापती भक्त याई बेत थाय. माझा सेनापती भक्त येईल आणि तिथल्या लोकांना धरून त्या लोकांना भक्त बनवेल. श्री प्रभुपाद की केलं का नाही प्रभुपादांनी? अरे कोणी विचार केला नव्हता जेव्हा मानले ना महाप्रभू, पृथ्वी ते आचयत नगरादी ग्राम सर्वत्र प्रचार होय मोरण. पृथ्वीवरती आणि महाप्रकाश नामाचा कोण जाणार सा समुद्र पार. जोपर्यंत प्रभुपाद आले नव्हते ही भविष्यवाणी लोकांना समजलीच नव्हती. परंतु प्रभुपाद प्रकट झाले आणि त्यांनी हे भविष्यवाणी सत्य करून दिली. मोर सेनापती भक्त. तर प्रश्न असा आहे, जर प्रभुपाद सेनापती आहेत, कोण आहेत? सेनापती आहेत, तर मग आपण कोण आहोत? सैन्य आहे. बरोबर आहे, सिंपल वाक्य आहे. प्रभुपाद सेनापती आहेत, आम्ही कोण आहे? सगळे हे हजारो भक्त सैन्य आहे. सैन्याचं काम काय आहे? सेनापतीचा आज्ञा. आक्रमण म्हणलं की तुटून पडायचं. बघत नाही सैनिक कोण आहे पुढे, ते अजिबात बघत नाही, फक्त कापत जायचं. हे सैन्याचं काम आहे. तर प्रभुपादांनी आक्रमण म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये ग्रंथ घ्या आणि ह्या पापी लोकांच्या हृदयामध्ये घुसा, सोडा, फक्त तुम्ही पेरा जाऊन हे टाइम बॉम्ब बघा चमत्कार होतोय का नाही. आणि या क्रियेद्वारे तुम्ही भगवंतांना प्रिय होणार आहे. म्हणून म्हणाले प्रभुपाद, दिस बुक्स आर सो पोटेंट दॅट एनीवन हू रीड्स देम इज शुअर टू बिकम कृष्णा कॉन्शियस. सो इट इज व्हेरी व्हॅल्युएबल सर्व्हिस टू डिस्ट्रीब्यूट आवर बुक्स. एवढी पोटेंट आहे, एवढी शक्ती संपन्न ही पुस्तकात तुम्ही फक्त द्या रे आणि बघा चमत्कार होतोय. एक चमत्कार सांगतो मी, मग थांबूया आपण. इंद्रदेव स्वामी महाराज एक चमत्कार सांगतात. फ्रान्स मधली एक छोटी मुलगी होती, 5-6 वर्षाची असेल. आणि जसं मी सांगितलं की या महिन्यामध्ये सर्व छोटी मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळे ग्रंथ वितरण करतात. तर ही मुलगी सुद्धा ग्रंथ घ्यायची आणि वितरण करायची. रेल्वे स्टेशनवर आली होती. रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर ग्रंथ वितरण करत होती आणि एका रेल्वेच्या डब्यामध्ये घुसली. रेल्वेमध्ये जायचे, ग्रंथ वितरण करायचे, रेल्वे चालू लागले की लगेच खाली उतरायची. अशा प्रकारे त्यांची सेवा होती. प्रत्येक डब्यामध्ये घुसायचे, पटपट ग्रंथ द्यायचे, खाली यायचे. ही मुलगी एका व्यक्तीकडे गेली, फार धिप्पाड माणूस होता, बँक मध्ये मोठा मॅनेजर होता, श्रीमंत होता. त्याला तिनं कृष्णा ग्रंथ दिला, म्हणजे की ग्रंथ वाचा. त्यानं ते पाहिलं, त्याला फार चीड आली. एवढा शक्तिशाली होता की त्यानं एका झटक्यामध्ये ते ग्रंथ फाडून टाकला. फाडलाच नाही, फाडल्यानंतर तो खाली जमिनीवर फेकलाच नाही, पायानं त्याला तोडवला. एवढ्यावर थांबला नाही. तो दुष्ट व्यक्तीनं त्या मुलीच्या केसांना धरलं आणि ओढत घेऊन गेला. रेल्वे चालू झाली होती आणि तशाच त्याला बाहेर फेकून दिलं. आता एवढं भयंकर घडलं की तिच्या रक्त, तिथं केस धरली, तिथून रक्त वाहत होतं, तोंड फुटलं होतं, नाक फुटलं होतं.
इंद्रजित स्वामी महाराज म्हणतात आम्ही धावतच रेल्वे स्टेशनला गेलो आणि तिथं गेल्यानंतर त्या मुलीला घेतलं, अनेक शाप दिले त्याला आणि हॉस्पिटलला घेऊन आलो. ती मुलगी 4-5 दिवसात बरी झाली. पुन्हा तिनं ग्रंथ घेतला, सुरुवात केली. पण पुढं हा जो व्यक्ती होता त्यानं ते फाटलेलं पुस्तक घेतलं आणि घरी आला. कशासाठी? बायकोला दाखवायला. हे बघ मी काय केलं, अशी एक मुलगी आली तर तिला असं मारलं मी, हे ग्रंथ फाडून टाकलं. हा, किती मोठा पराक्रम केला. पत्नीनं ऐकलं त्याच्या आणि ते ग्रंथ तिने काय हात लावला नाही. हा पण निघून गेला. त्यानंतर त्यांची मेड सर्वंट जी मोलकरीण होती घरातली ती आली. तिनं पाहिलं की त्या टेबलवरती तो ग्रंथ आहे. तिला वाटलं कदाचित महत्वाचा ग्रंथ असेल, फाटलेला आहे, आपले मालक विसरले. तिनं त्याला स्वच्छ केला, टेप वगैरे चिकट टेप लावून त्याला व्यवस्थित जसं त्याला तिला चांगलं करते तसं केलं आणि त्यांच्या घरामध्ये जी लायब्ररी होती ग्रंथालय त्यामध्ये तिने तो ग्रंथ ठेवला. थोड्या दिवसानंतर एक मोठा ऍक्सिडेंट होतो आणि त्याची पत्नीचा जीव जातो 6 महिन्यामध्ये. त्यानंतर त्याची मुलगी दुसऱ्या मुलावर पळून जाते. मुलगा बापाला सोडून निघून जातो. 1 वर्षामध्ये त्याचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त होतो. त्याला समजत नाही आणि एवढा त्याला पश्चाताप होतो, एवढा डिप्रेशन मध्ये जातो की तो ठरवतो आता आत्महत्या करायची. आणि आत्महत्या म्हणतात ना की 4 प्रकारची लोक भगवंताकडे येतात. कुठली? ते दुःखी आहेत, है ना, अर्थार्थी, ज्ञानी. तर जेव्हा दुःखामध्ये आला त्यावेळेला त्याला शरणागत झाला. तो म्हणला की बायबल वाचूया जरा, मरण्यापूर्वी काय करूया, बायबल. म्हणून लायब्ररीमध्ये जातो आणि ग्रंथ काढायला जातो. बायबलच्या जागेवर त्याला असं वाटतं की फोर्सफुली तो कृष्णा ग्रंथ बाहेर काढतो. आता हा कृष्णा ग्रंथ बाहेर आल्यानंतर तो पान जे उघडतो त्यामध्ये एक जे संवाद चाललेला आहे तो आहे वसुदेव कंसाला समजावून सांगत आहे. आणि त्यामध्ये वसुदेव कंसाला सांगतात की अरे बाबा, देवकीला मारू नको, जीवाचा धर्म कसा आहे, जीव कधी मरत नाही आणि आत्मा अजारमर आहे. आणि ही फिलॉसॉफी की आत्मा कधीही मरत नाही, हे शरीर मरतं, हे जे वसुदेव कंसाला सांगत होते हे तत्वज्ञान त्या व्यक्तीने पहिल्यांदाच ऐकलं आणि त्यामुळे त्याला ते आवडलं. म्हणला माझी पत्नी जिवंत आहे, म्हणजे माझी पत्नी मेलेली नाही, कुठं तरी आहे. आवडलं त्याला. मरण्याचा प्लॅन कॅन्सल केला, थांबला. दुसऱ्या दिवशी मला ऑफिसला जायचं सोडलं, परंतु 3 दिवस तो ग्रंथ वाचत राहिला. संपूर्ण ग्रंथ 3 दिवसानंतर वाचल्यानंतर 4थ्या दिवशी प्रत्येक व्यक्ती जे करतो त्याने गेलं काय, शेवटचं पान उघडून पत्ता शोधला. फ्रान्स मधल्या एका मंदिरचा पत्ता होता. तिथं गेला, दार वाजवलं. टेम्पल प्रेसिडेंटनं दार उघडलं, तिथं कोणच नाही, कारण खाली यानं लोटांगण टाकलेलं होतं. प्रणाम प्रभूजी म्हणला, माझ्या खूप मोठा अपराध झालेला आहे, मला माफ करा. काय केलं तू, आम्हाला काय समजना. म्हणजे काही नाही मला केलं, मला फक्त माफ करा. आणि मग हा व्यक्ती रोज मंदिरमध्ये यायचा आणि पाठीवर खुर्चीवर बसून भागवत ऐकायचा. 6 महिने झाल्यानंतर घरी तर कोणच नव्हतं त्याच्या, सर्व प्रॉपर्टी विकली, मंदिरला दान केली. मला मंदिरमध्ये यायचे. आला. त्यानंतर म्हणला डिसेंबरच्या महिना आल्यानंतर मला हे ग्रंथ वितरण करायचे. पहा, तोच दुष्ट व्यक्ती आहे ज्यानं कृष्णा ग्रंथ फाडून पायानं तुडून एक छोट्याशा भक्ताप्रती एवढा मोठा प्रचंड अपराध केला होता. आज तो म्हणतो की मला ग्रंथ वितरण करायचे आणि ग्रंथ घेऊन हो दारोदारी ग्रंथ वितरण करू लागला. आणि इटलीमध्ये एक मोठा प्रोग्राम घेतात इंद्रजित स्वामी महाराज. आणि तो प्रोग्राम एक दिवस आला आणि त्या प्रोग्राम मध्ये ही मुलगी पण आली होती. आणि हा व्यक्ती तिथं जातो आवर्जून आणि तिच्या चरणावर डोकं ठेवून घडा 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 रडतो. तर हे आहे का नाही परिवर्तन, प्रभुपाद म्हणतात. एक अत्यंत असुर व्यक्ती सुद्धा प्रभुपादांचं ते एक ग्रंथ वाचून त्याच्यामध्ये अमूल्य गुन्हा बदल होतो. म्हणून ग्रंथ वितरण करणे ह्याच्यासारखा मोठा प्रचार नाही. आपण काय सांगणार आहे 2 शब्दामध्ये? जसं राधेश्याम प्रभू सांगत होते की वयासखी प्रभूचे लेक्चर होतं मंदिरमध्ये, आता आले होते. तर ते सांगतात की ग्रंथ वितरण म्हणजे एक यज्ञाप्रमाणे. जसं पहिले गोमेध यज्ञ व्हायचे, अश्वमेध यज्ञ व्हायचे, आहे ना. काय करायचे त्यामध्ये? अश्वाचे बली द्यायचे, म्हणजे जो
वृद्ध झालेला अश्व आहे, त्याला जेव्हा बली दिला जायचा यज्ञामध्ये, त्यावेळेला त्याला एक नवीन शरीर प्राप्त व्हायचं. कुणाचं? देवतांचं किंवा मनुष्याचं. म्हणजे जी गौमेध यज्ञ होते किंवा अश्वमेध यज्ञ होते, त्याच्यामध्ये जी प्राण्यांची बळी दिली जायची ती त्यांच्या कल्याणासाठी होती. त्या यज्ञामध्ये हे प्राण्यांची बली दिल्यानंतर त्यांना त्याच वेळेला त्या अग्निकुंडातून नवीन शरीर प्राप्त करून ते जीवात्मा बाहेर यायचा. त्याप्रमाणे प्रभुपादांचे हे जे ग्रंथ आहे, जो कोणी वाचतो, कितीही मोठा असुर असू दे, कितीही दुष्ट असू दे, कितीही कुकर्मी असू दे, ज्या वेळेला तो या ग्रंथांना स्पर्श करेल, त्याचं वाचन करेल, अध्ययन करेल, आपल्या जीवनामध्ये आणेल, त्यावेळेला तो भक्त बनल्याखेरीज बाहेर येणार नाही. हे एक काय आहे? ग्रंथ वितरण एक यज्ञ पण आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. आपली जी स्पिरिच्युअल बॉडी आहे का नाही, आध्यात्मिक चेतना जी आहे, शरीर जे आहे, ह्या शरीरामध्येच तयार होत असतं. जसं पुढचं शरीर कोणतं मिळणार आहे ते ह्या शरीरामध्ये आता तयार होते. आपण जसा व्यवहार आहे, आपले विचार आहेत, आपलं आचरण आहे, त्याप्रमाणे पुढचं आपलं शरीर तयार होत आहे. त्याचप्रमाणे जर आपण आपलं चेतना विकसित केली तर आध्यात्मिक शरीर सुद्धा या शरीरामध्ये तयार होतं. आणि तुकाराम महाराजांना जसं मिळालं तसं आपण जाऊ शकतो. म्हणून प्रभुपाद नेहमी म्हणायचं, बुक्स आर द बेसिस. ग्रंथ हे काय आहेत? पाया आहेत. ते आपण सर्वांनी काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? पहिलं वाचलं पाहिजे स्वतः आणि परत त्याचा प्रचार पण केला पाहिजे. नुसतं वितरण करायचं नाही बरं का. प्युरिटी इज द फोर्स. हरिनामाद्वारे आपलं हृदय शुद्ध करायचे. प्रीचिंग इज द एसेन्स. प्रचारामध्ये सर्वांनी सहभाग घेतला पाहिजे. युटिलिटी इज द प्रिन्सिपल. जे काय आहे त्या सर्वांचा कृष्ण भावनेसाठी उपयोगात आणायचा, उपयोग मध्ये आणायचं. म्हणून श्रीपाद एक फार सुंदर गोष्ट आहे. व्हॉट इज द यूज ऑफ युअर 2 minutes ऑफ प्रीचिंग? द पर्सन विल हिअर अँड गो अवे, बट इफ ही टेक्स ए बुक ही इज इटर्नली बेनिफिटेड. हे तर मी बसलो 1-1.5 तास बोललो, याचा काही उपयोग नाही. खरं सांगतोय. कारण की आता तुम्ही ऐकलं, बाहेर गेलाय की प्रसाद घेणार, घराकडे वाटचाल करणार, विसरून जाणार. परंतु जाता जाता जर आपल्या इथं बुक स्टॉल असेल आणि तिथून तुम्ही ग्रंथ घेतला तर तो ग्रंथ घेऊन जेव्हा जाईल आणि तेव्हा तुम्ही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वाचाल, त्यावेळेला तुमचं हृदय परिवर्तन व्हायल्याशिवाय राहणार नाही. तर सर्वोत्तम कल्याणाचा हा एकमेव अत्यंत सरळ आणि साधा मार्ग काय आहे? बोला, काय आहे? ग्रंथ वितरण करणे, अध्ययन पण करणे आणि वितरण पण करणे. कारण आपल्या सर्वांनाच इथं कायमचं राहायचं का नाही? तर वन टाइम ऑपॉर्च्युनिटी आहे. लास्ट सांगतोय, एकदाच, पुन्हा नाही मिळणार ही संधी. मला सांगा, इथं किती जनावर येऊन बसलेत? कुत्री, मांजरी, गाढवं, उंदर? नाही ना, फक्त मनुष्यच येऊन बसलेत ना. तर फक्त मनुष्य देहामध्ये ही संधी आहे. कशाची? भगवत प्राप्ती करण्याची. इतर कोणत्याही योनीमध्ये भगवत प्राप्ती होत नाही किंवा होणा करता येत नाही. फार दुर्मिळ उदाहरणं आहेत. जर झाले तर भक्ताचा अनुग्रह झाला तर कुठल्या तरी योनीच्या वेगळ्या भगवत प्राप्ती केली, परंतु मनुष्य जन्मामध्येच ही संधी उपलब्ध आहे. म्हणून नामदेवजी, आपण उदाहरण घेतो, त्यांचा एक शेवटचा अभंग सांगतो मी तुम्हाला. नामदेवजी काय म्हणतात पहा. भक्तिविने जिने जनो लाजिरवाने, संसार भोगने दुःख रूप. एक एक योनी कोटी कोटी फेरा, मनुष्य देह वारा मग लागे. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या, जलचरी भोगाव्या 9 लक्ष. 11 लक्ष योनी कीर्डामध्ये घ्याव्या, 10 लक्ष भोगाव्या पक्षांमध्ये. 30 लक्ष योनी पशुचिरी घरी, मानवा भीतरी 4 लक्षी. तर 84 लक्ष योनीचा सर्व आराखडा नामदेवजी सांगतात की एका एका योनीमध्ये एवढा एवढा फेरा आहे आणि किती किती योनीमध्ये किती किती वर्ष जातात. नामा म्हणे तेव्हा नरदेव हा नरा. तर ही सर्व 84 लक्ष योनी फिरल्यानंतर मग कुठे येतो आपला नरदेह नरा. तयाने माताला केलामुळे. आता हा अभंग संपला बरं का, पण याच्या पुढचा सर्वात जास्त महत्वाचा अभंग आहे बरं का. त्यामध्ये काय सांगितलं? एक एक योनी कोटी कोटी फेरा. इथं आलो का आपण? आता बघा नामदेवजी काय म्हणतात, जास्त महत्वाचं आहे. शेवटली पाळी तेव्हा मनुष्य जन्म,
शेवटली पाळी म्हणजे हा शेवट आला. हिथं आलो का हिथं आल्यानंतर हा जो आहे तो मनुष्य देह नाही. शेवटली पाळी तेव्हा मनुष्य देह चुकलिया वर्म फेरा पडे. चुकलिया वर्म हिथं चुकला, जो हुकला, जो हिथून भगवत धामाकडे नाही गेला तर काय होणार आहे? फेरा पडे. काय होणार आहे? फेरा पडे म्हणजे पुन्हा यावं लागणार आहे. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जत्रे शरणम. हे फेरा अखंडपणे जाणून. म्हणून एक जन्मी ओळखी करा आत्मा राम. संसार सुगम भोगू नका. संसार सुगम भोगू नका. या संसाराला आनंद म्हणून, हे संसार म्हणजे सर्वस्व म्हणून याचा भोग घेत राहू नका. विचार करा. क्षणाक्षणी हाची करावा विचार. तर हावया पार भव सिंधू. प्रत्येक क्षणाला विचार करायचा कसा बाहेर जाणार आहे. मनुष्य देह हा जाणार सकळ. जाणार का नाही? थांबणार आहे कोणाची वाट बघत? आयुष्य खातो काळ सावधान. सावध व्हा. तर इथं नामदेव सांगतात संसारी असावे असुरी नसावे. कीर्तन करावे वेळोवेळी. वेळोवेळी म्हणजे काय? जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कीर्तन करा. कधी वेळ मिळतो तुम्हाला? वेळच मिळत नाही. 2 श्वासांच्या मध्ये पण वेळ मिळतो आपल्याला. कृष्ण कृष्ण म्हणू शकता का नाही म्हणता येत? उठता बसता खाता पिता हसता नाचता गाता म्हणता येतं ना. खायते शुईते येता थाता नामले देश काले नियमने सर्व सिद्धी हरे. महाप्रभू म्हणाले खाता पिता उठता बसता नाम घ्या. हरी हरी गोविंद गोविंद मुरारी मुरारी म्हणत राहा. कीर्तन करावे वेळोवेळी. नामा म्हणे विटो भक्तियाचे द्वारी. घेऊ नियत करी सुदर्शन. भक्तांच्या द्वारावर पांडुरंग कमरेवरती दोन्ही हात ठेवून उभा आहे. त्याचं सुंदर दर्शन करायचं असेल तर भक्ती जीवनामध्ये आणा. आणि ही भक्ती सहजरित्या त्याला प्राप्त होती जो आपलं जीवन वेचतो गुरुची सेवा करण्यासाठी. तर गुरु विना भक्ती नाही. आणि गुरुची आज्ञा पालन करणे हे परम कर्तव्य आहे. आणि श्रील कृपा या जगातील जगत गुरु आहेत. त्यांनी दिलेली एकच आज्ञा आहे. काय? प्रचार करा. मी प्रचार केला तसा तुम्ही पण प्रचार करा. ग्रंथ वितरण करा. अशा प्रकारे जर आपण केलं तर आपण निश्चितपणे कुठे जाणार? साऊ देवाची या गावा. देव देईल विसावा. श्री कृपा की. अशा प्रकारे हा अत्यंत सरळ मार्ग आहे. कृष्ण भावनेचा प्रचार करणे, भगवंताला प्रिय होणे आणि भगवत प्राप्ती करण्याचा. तर कोणाचा काय प्रश्न असेल तर घेऊ, नाही तर थांबू. बोला तुम्ही. तुमच्या लेक्चरमध्ये एक सुंदर मुद्दा तुम्ही सांगितला की एको पुत्र देवकी पुत्र आणि एक शास्त्र बघून. एकम शास्त्र. 11वा स्कंद भाग 1 आणि श्लोक क्रमांक 15 अध्याय 2 श्लोक क्रमांक 15. त्याच्यामध्ये निमी राजाची नवयोगेश्वराच्या बरोबर भेट आहे. त्याच्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद म्हणतात, हाच मुद्दा होता की एक भागवत धर्म वाचा, तेवढंच घ्या. इतर धर्माची शिकवण ऐकू नये, प्रचार करू नये, त्याच्यावर मंथनही करू नये. आता आम्ही समजा जन्म आमचा इतर ह्याच्यामध्ये झालेला, भागवत ह्याच्यामध्ये आमचा जन्म झालेला नाही. त्या धर्मामध्ये राहताना आम्ही त्या धर्म सोडून इकडे पूर्ण येऊ शकत नाही. तुम्ही म्हणाला तशी आमची ताकद नाही. तो धर्म समजा मी जैन कुळात जन्माला आलोय, ती काही फिलॉसॉफी मी ऐकायची नाही, की त्या मंदिरात जायचंच नाही, तेवढ्या ताकदीचं मी नाही. समजा 25 जीव आहे. आता तुमच्या म्हणण्यानुसार ते इतर काही ऐकायचं नाही, ते आपलं फक्त एवढं ऐकायचं. काय करायचं? कन्फ्युज होण्यासारखं नाही. पहा, भक्ती जी आहे ना, भक्ती म्हणजे भगवंतांची प्रेममय सेवा. साधी सोपी व्याख्या आहे. भगवद्गीतेमध्ये भगवान म्हणतात, नेहा बल कर्माने नाशोचे प्रत्यवाय नाशित देते, स्वल्पम अपि असे धर्मसे त्राय तो महतो भया. सर्वात महाभयंकर संकटातून सुद्धा ही भक्ती आपलं रक्षण करते. म्हणजे सर्वात मोठं भयंकर संकट काय? मृत्यू आहे ना. आणि धर्म जर म्हणला तर तो सनातन धर्म आहे. तुम्ही तर भारतामध्ये आहात. प्रभुपादांनी ज्या लोकांना प्रचार केला ते तर 4 वर्णांच्या पलीकडचे होते. वर्णच नाही, चांडाळापेक्षा खाली. म्लेच्छ, यवन अशी लोक ज्यांना धर्मविहीन होते, काहीच नव्हते, ती लोक सुद्धा
हा सनातन धर्माचं पालन करून किंवा फक्त महामंत्र म्हणून काय करत आहेत, भगवत भक्त आहेत. दुसरी गोष्ट की युग धर्म जो आहे तो आहे नाम संकीर्तन युग धर्म. तुम्हाला तुमच्या धर्मामध्ये जे सांगितले ते उपदेशांचं पालन करत युग धर्माचं पालन करणं अवघड आहे. नाम संकीर्तन घ्यायला कोणी अडवू शकतं का तुम्हाला? तुम्हाला म्हणून का तुम्ही जैन आहे, तुम्ही मारवाडी आहे, तुम्हाला हरे कृष्ण चालत नाही, एलर्जी आहे, नाही म्हणणार कोणी. तर युग धर्म जो आहे, म्हणून हा कलियुग मधला युग धर्माचं पालन करायला कुणी अडवलेलं नाही. प्रभुपादाने या लोकांना बदललं ती फक्त युग धर्माद्वारे. कोणता धर्म? युग धर्म, नाम संकीर्तनद्वारे. तर कोणी कोणत्याही जातीचा असो, प्रांताचा असो, राज्यातला असो, त्याच्यासाठी सर्वांसाठी एकच मेडिसिन आहे. येण्याची औषधी लावायची आहे. काय म्हणले महाप्रभू? हे औषध घेऊन आले. कोणतं? महामंत्र. त्याचं तुम्ही पालन करा, जीवन सार्थक होणार. अडचण काय? फक्त युग धर्माचं पालन करायचं. तुम्ही काय करू नका, मी म्हणतोय तुमच्या धर्माचं आचरण तुम्ही करत राहा, करायचं. फक्त महामंत्राचा जप नियमित करा. बघा, जसं मी सांगितलं चावी आहे. प्रभुपादांनी वचन दिले, जो कोणी 16 माळा जप करत, 4 नियमांचं पालन करत. प्रभुपाद म्हणाले नाहीत की हे आचरण करत, ते आचरण करत, ते आचरण नाही. 16 माळांचं पालन, 4 नियमांचं पालन आणि दासांना सेवा करत. त्याला मी बँकवर घेऊन जाईल. बास की संपला विषय. कोणता धर्म, कोणती जात घेऊन बसायची यामध्ये? एकच धर्म, काय एकच मंत्र, त्याचं पालन करायचं. तर कोणी तुम्हाला अडचणी येत असतील तर तुम्ही युग धर्माचं पालन करा, नाम संकीर्तन करा, सगळं त्यामध्ये येतं. हरी थांबूया. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर श्री प्रभुपादांचे ग्रंथ किती पॉवरफुल आहेत. एक उदाहरण सांगून थांबतो. काल एक चोर होता. चोर, त्याला कळालं की गोपीनाथ मंदिर मध्ये फार मोठी लोक येतात आणि पहाटे पहाटे लवकर उठतात. आपल्याला चोरी करायची संधी फार चांगली आहे. मग असा जात घुसतो मंदिरमध्ये. 3:30 पावणे 4ची वेळ असते आणि लोक अशी जागे थोडी असतात भक्त. आणि हा वाटतं आपण चांगल्या संगीत फायदा घ्यावा आणि हा त्या बॅगला हात लावणार. एवढं कोणतरी खोकलं, हा पळ सुटला. पण पळता पळता काय झालं की वरून त्या डोक्यात एक पुस्तक पडलं, डोक्यात आपटलं. त्याचा चोराचा स्वभाव असतो, काय मिळते घेऊन पळ सुटली. मग ते पडलेलं पुस्तक घेतलं हातामध्ये आणि पळ सुटला. घाबरून पळ सुटला. घरी गेला, काय म्हणजे लोक वाचले होते, काय विशेष आहे. तर भगवद्गीता होती. ती भगवद्गीता त्यांनी 3 दिवस वाचून काढली, सगळी पूर्ण वाचली. आणि मग तो चांगल्या मार्गाने जगायला लागला. तो मंदिरमध्ये येऊ लागला, ब्रह्मचर्य झाला. गीता वाचता ब्रह्मचर्य झाला. आणि एकदा असा आला की गीता वितरणचे करायला चालले सगळे लोक, त्यामध्ये हा पण होता. मिनी बस आपला मारुती कार होती. आणि काय झालं की ग्रंथ वितरण करता करता लोक सगळे गेले लिहून पुस्तक वितरण करायला. गाडी पार्किंग मध्ये लावली आणि परत आले तर गाडी चोरली गेली होती. सगळे भक्त म्हणजे मंदिरमध्ये काय सांगायचं आपण की गाडी चोरली गेली, पुस्तकाचा हिशोब तर द्यायला लागतो आपल्याला, काय करायचं. हा सगळ्यात शेवट आला भक्त. सगळ्या भक्तांनी सांगितले बाबा असं झालं आणि गाडी चोरली, अख्खी आपली सगळी पुस्तकं पण गेली, तुम्हाला 10 मिनिटं फक्त थांबा, मी शोध लावतो म्हणते. आता हा पूर्वी चोर असल्यामुळे त्याला माहिती की चोर बाजार कुठे काय करत नाही. तिने जाऊन बघितलं, जुन्या मित्राला भेटला आणि म्हणला अरे आमची गाडी बाबा, पुस्तक आमची चांगली, काय तर तुम्हाला सोनवेल काय मिळणार नाही. गाडी पण असं घेऊन आलाय. भक्तांनी शंका आली की आपण एवढं शोधलं, गाडी पुढे मिळाली ना आपल्याला, ह्यानी गाडी कशी शोधून आणली म्हणून. त्याला विचारली की गाडी तू कशी आणली बाबा. ते म्हणते वेगळं गणित आहे, ते विचारू नका मला. त्यामध्ये कुठे आम्हाला सांग, आमच्याकडे गाडी परत कधी चोरली गेली आम्ही शोधून आणू.
ते म्हणजे तुम्ही तसं करू शकणार नाही, मीच करू शकतो. तरी मला घरी सांग म्हणजे बाबा मला काय आहे ते. तो म्हणजे मी कुठं सांगू नका, मी पूर्वी चोरी करतो म्हणते आणि चोर बाजारात सगळं साहित्य विकायचं म्हणते मी, मला माहिती आहे. पण एकदा चोरी करायला गेलो, दुसऱ्या डोक्यात पडलं ती होती भगवद्गीता आणि मग मी ब्रह्मचर्य चालू करतो. तर प्रभुपादांची गीता इतकी पॉवरफुल आहे ना, जबरदस्त आहे. कारण आपले देशाचे राष्ट्रपती आहेत अब्दुल कलाम, तर त्यांना सुद्धा एका मुलाखतीत विचारलं की तुम्ही मुस्लिम आहेत आणि गीता कशी वाचता. ते म्हणजे ज्या ज्यावेळी मी गोंधळलेल्या माझी अवस्था असते त्यावेळी एका बंद खोलीमध्ये जातो आणि गीता वाचतो आणि मला त्याचं उत्तर मिळतं. राष्ट्रपती कलाम, आपण दयाभाव पाहिजे. तर प्रभूंचे आपण आभार मानूयात. आपल्या नेहमीचे वैष्णव पद्धती जोरात तिरवा हरिबोल हरिबोल हरिबोल. श्रीमान अद्वैत कृष्ण प्रभू बऱ्याच वर्षांतर आले, तर त्यांचं सकाळी 8:15 वाजता भागवत क्लास होईल. सगळ्यांनी या, चांगल्या सुवर्ण संधीचा फायदा घ्या. बऱ्याच वर्षांतर दर्शन आणि प्रवचन सोहळा होणार आहे उद्या, तर सगळ्यांनी त्याचा लाभ घ्या. यानंतर यानंतर नरसी आरती होईल आणि सगळ्यांसाठी महाप्रसाद. हरे कृष्ण.